तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा काही वेगळे फिलॉसॉफीज. कुठलाही एक विषय कळला आपल्याला तर कळलेल्या विषयालाच प्रश्न विचारायचे आणि मग त्याच्या मुळाशी जायचं. संगीतावरती काही नियम असतात आणि नियमाला तोडण्यासाठी सुद्धा एक नियम लागतो. कला ही विद्याही आहे, ती आपण गुरुकडून घेतो. बाहेरून विद्या आत जाते पण आतून बाहेर पडते ती कला. पर्यंत सुद्धा परिणाम होऊ शकतो नेगेटिव्हिटीचा, की जे कलाकार असतात त्यांना लिव्हिंगनी जे जे त्रास येतात त्यांना नाही सहन करता येत आणि त्याचा प्रभाव त्यांच्या पूर्ण कलेवरती, त्यांच्या पोटेन्शियल वरती येतो. आता ती ज्या वेळेला व्यक्त करत असतो तो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स हा प्रत्येक क्षणी त्याचा वाढताना दिसला पाहिजे. लोकांच्या वाहव्यावरती आणि लोकांना खुश करण्यासाठी आपली कला नाहीये, निश्चित नाही. भारतीय संगीत ही प्रेयर आहे. स्वर म्हणजे स्थिरता, लय म्हणजे गतिमानता, परंतु स्वर हा लयांगाने फिरतो. आपलं भारतीय संगीत हे बंधनामध्ये आहे आणि ह्या बंधनामध्ये राहून बंधनमुक्त कसं व्हायचं हे प्रिन्सिपल सांगणारं आपलं भारतीय संगीत आहे. बंदिश हे संगीताचे मूर्त स्वरूप आहे आणि गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. आता कोणी इंटेलिजंट आला मुलगा तर मला भीती वाटते, कारण ह्याचा इंटेलिजंट ह्याला करण्यापासून दूर नेईल. Welcome to the Creativity Dialogues. I'm very excited today because today we are having our first Marathi podcast. हे माझं पहिलं मराठीतलं रेकॉर्डिंग आहे आणि आजचे जे गेस्ट आहेत ते फार खास आहेत. ह्याच्यासाठी नाहीत की त्यांचं किती मोठं नाव आहे, पण कारण त्यांचं एक रेअर डिस्टिंक्शन आहेत की ते आहेत तर तबला मायस्ट्रो पद्मश्री पंडित सुरेश तळवलकरजी, की जे तबल्यातले माहेर मायस्ट्रो फक्त नाहीच आहेत, पण त्यांच्यात एक युनिक क्वालिटी आहे की ते कसे गोष्टींना समजावून सांगतात. म्हणजे जे क्वालिटीज आपण एक म्युझिकॉलॉजिस्टमध्ये बघतो, तर हे एक फार रेअर कॉम्बिनेशन आहे की कलाकार व्यक्ती की जी इतकी सुंदर गोष्टींना व्यक्त करू शकते. तर आजचा एपिसोड खरोखरीच खूप छान आहे, खूप इन्साइटफुल आहे की ज्यांना खरंच संगीत क्षेत्राला चांगलं समजून घ्यायचं आहे. एक कलाकारांनी कसं राहावं, कसं जगावं, एक पर्स्पेक्टिव्ह कसा ठेवावा हे त्यांनी फार सुंदर उलगडलं आहे. त्यांचं एक लिहिलेलं पुस्तक आहे आवर्तन, संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता. जरूर वाचा. आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी खूप गोष्टी उलगडल्या आहेत की वेगळ्या ॲस्पेक्ट्स जे त्यांनी स्वतःनी अनुभवले, ते कसे शिकले, मग ते कसं शिकवतात, एका कलाकाराने कसं जगावं, कसं अप्रोच करावं, नेचरला, आपल्या संस्कृतीला कसं एक इंटिग्रेटेड वेमध्ये कसं जगावं. सो एन्जॉय टुडेज एपिसोड. आज आपला पहिला मराठीतला एपिसोड आहे. वेलकम टू द क्रिएटिव्हिटी डायलॉग्स विथ चंदना दीक्षित. एन्जॉय द एपिसोड. वेलकम टू द क्रिएटिव्हिटी डायलॉग्स पॉडकास्ट. आज मला खूप आनंद होतोय कारण हा माझा मराठीतला पहिला एपिसोड शूट होतोय विथ तालयोगी सुरेशजी. याच्यापेक्षा जास्त खास काही नसू शकतं. तर वेलकम टू द पॉडकास्ट. सुरेशजी, तुम्ही आणि तबला हे एक आयडेंटिटी आहे. तर तुमची सुरुवात ह्या टॉपिकवरती कशी झाली? तुम्हाला आईवडिलांनी याच्यात नेलं का? ऑफकोर्स आईवडिलांनीच नेलं असणार, कारण आपल्याला 5 वर्षापर्यंत मुलाला काही आठवत नाही त्याचं लहानपण. बरं. 5 वर्षानंतर थोडं शाळेत जायला लागतो, मग थोडं थोडं आठवायला लागतं. तर मी आमच्या वडिलांना आत्ता अलीकडे म्हणजे वय वर्ष माझं 50 झाल्यानंतर विचारलं बर. की मी वयाच्या कितव्या वर्षापासून सुरू केलं. हां. तर म्हणाले, तू सत्यजितला बघतोयस तसंच तुझं सुरू झालं होतं. सत्यजित 2.5-3 वर्षाचा असताना धातीट्या धातीट्या धा धातीट्या धा गती नागिने ह्याची उपज करत होता पलट्यांची.
आणि बरोबर फ्रेमवर्कमध्ये राहून 16 मात्रा व्यवस्थित भरायचा आणि क्रिएटिव्हिटी त्याची चालू होती. पण तुमचे वडील पण वाजवत होते? वडिलांमुळेच, कारण हो. वडील पखवाज वाजवायचे, तबलाही वाजवायचे, तरी ऑर्गन ते वाजवायचे. हां, तो एक वातावरण. अल्प प्रमाणात वाजवायचे. हां, असं काही खूप नॉलेज हां, होतं असं नाही. हां, हां, पण त्यांच्याकडूनच ते सगळं हां, आलं ना. हां. त्याच्यानंतर आमच्या मामा, दोन्ही मामा माझे तबलावादक होते. अच्छा, म्हणजे दोन्ही बाजूंनी होतं. दोन्ही बाजूनी होतं. हं. त्यामुळे तो एक पक्का धागा आहे. त्याच्यानंतर आमच्या वडिलांचे मामा, बरं, वडिलांचे बरं. हे प्रसिद्ध हरिभक्तपरायण ढोलेबुवा, बरं. ते कीर्तनकार होते आणि त्यांचा संगीतातला रोल खूप मोठा होता आणि ॲज अ कीर्तनकार म्हणून खूप ते पॉप्युलर होते. हं. नारदीय परंपरेचं कीर्तन करायचे बरं. आणि कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांचं कीर्तन 5 तास चाले आणि 5 तास आमच्या वडील आणि आमचे काका त्यांच्या पाठीमागे तंबोरा वाजवायचे, नाहीतर पखवाज वाजवायचे, हां. नाहीतर ऑर्गन वाजवायचे. काही ना काहीतरी त्यांचं चालू असायचं. आणि ॲक्चुअली सीरियस असं थोडं, की तबलाच आता खूपच त्याच्यात एक हे व्हायला लागले. हे केव्हापासनं वाटायला लागलं? नाही, लहानपणापासून तबलाच होतं. लहानपणापासूनच हो, होतं हे. आणि मग एकदम. त्याची पुढे कसं डेव्हलपमेंट कशी होत गेली, की एक गुरूपासून ते नाही, ॲडव्हान्स. वडिलांच्या लक्षात आलं, की ह्याला मामांच्याही लक्षात आलं, हां. की हा चांगला अ, ह्याला आता चांगल्या गुरुकडे दिलं पाहिजे. हं. म्हणून त्यांनी दोघांनी ठरवून मला माझे पहिले गुरु पंडित पंढरीनाथ नागेशकर, म्हणजे आता विभव नागेशकर तबला वादक आहेत, त्यांचे वडील. तर त्यांच्याकडे मला त्यांनी सुपूर्त केलं आणि मी त्यांच्याकडे रीतसर तालीम घ्यायला सुरुवात केली. अनेक वर्षे शिकलो हां. आणि मग पुढे? आणि मग मी पुढे-पुढे मी गिरगाव सोडलं. हे गिरगावात असताना बरं. झालं. हां. गिरगाव म्हणजे सोडल्यानंतर तुम्ही मागे मुंबईत होतात. हो, अगदी जन्म माझा मुंबईचाच. बरं, बरं. गिरगावचाच जन्म. हां. आणि नंतर मग मी गोरेगावला राहायला गेलो. बरं. मग गोरेगावहून सुद्धा मी नागेशकर गुरुजींकडे शिकायला जात होतो ट्रेननी. आणि मग त्याच्यानंतर मी विनायकराव घांगरेकरांकडे शिकलो. आणि मग एवढंच नाही तर रामनाड ईश्वरनजी जे साऊथचे मृदंग वादक आहेत, ते त्यांच्याकडून पण लय कसं काय वाटलं तुम्हाला, की मला आपण साऊथ मला त्यांचं कर्नाटक संगीतमधलं लयचं जे त्यांचा विचार होता, हां. तो मला खूप अपील होत होता. आणि म्हणून मी शिकायला लागलो रामनाड ईश्वरनजींकडे. आणि मग त्यांच्याकडून शिक्षण घेतलं. मग माझे संगीतासाठी जे 2 गुरु आहेत, पंडित गजाननराव जोशी आणि निवृत्तीबुवा सरनाईक, हं. त्यांच्याकडूनही संगीताचं मला बरंचसं असं डायरेक्ट त्यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली नाही. परंतु त्यांच्यासारख्या तालमी ऐकायच्या, त्याच्यातून रागस्वरूपं निश्चित झाली, गायकी स्वरूपं निश्चित झाली डोक्यामध्ये. बरोबर. घराणी कळायला लागली, बंदिशी पाठ व्हायला लागल्या, राग कळायला लागले. त्याच्यानंतर काय रागामध्ये आलेलं योग्य नाही होणार, हे विचार आपोआप मुरायला लागले. पण जनरली ह्या वाटेला ज्यांना तबला वाजवायचा असेल, ते जाणार नाहीत. तुम्हाला कसं वाटलं, की आपण ह्या वाटेने जावं? नाही, हे का तुम्ही तिथे तबलाच. नाही, नाही, मी त्यांच्याबरोबर ठेकादाराचं ना. अच्छा, आणि पण तेव्हा तुम्हाला हे सगळं हे सगळं मिळायचं. अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं हां, हां. आणि ह्या पाहण्यामध्ये खूप माझं मोठं शिक्षण झालं, प्रश्नच नाही. की ज्या शिक्षणामुळे ओव्हरऑल तबला किंवा ओव्हरऑल संगीत, हां, नुसता तबला नव्हे, हां. तर तबला वाजवायचा झाला तर कोणाबरोबर साथ करायची झाली तर कुठे कसं वाजवावं, करेक्ट, करेक्ट. कसं वाजवू नये, हे सुद्धा बरोबर, निश्चित झालं. बरोबर. आणि मला असं वाटतं, की पूर्ण संगीत आपण ज्याला म्हणतो,
ते सगळ्या संगीताच्या एकमेकाच्या लिंक्स आहेत. म्हणजे तबल्याची गाण्याबरोबर, गाण्याची वादनाबरोबर, ह्या सगळ्या एकमेकाच्या नृत्याबरोबर सुद्धा ह्या सगळ्या लिंक्स आहेत. त्याची कारणं मीमांसा जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत त्याला सही आकार येणार नाही. मग आपण आपलं काम करतोय, ते त्यांचं काम करते, त्याचं बायफर्केशन नाही असतं कामा संगीतात. एकमेकात एकमेकात हात घालून पुढे गेला पाहिजे विचार, असं मला वाटतं. नाही हेच म्हणून कारण आय फील की काही लोकं अशी असतात की जे चांगले परफॉर्मर असतात. पण काही लोकं असतात जे म्युझिकॉलॉजिस्ट असतात, ज्यांना खूप चांगलं बोलता येतं. पण तुमचं एक युनिकनेस आहे, की ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही फार कमालीच्या करता. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलायला लागता, तेव्हा असं वाटतं की ऐकतच राहावं. कारण इतके वेगळे-वेगळे फिलॉसॉफीज, वेगळे कनेक्शन्स, की मग त्याच्यात एक इन्स्पिरेशनचा एक ॲस्पेक्ट. तर हे तुम्हाला बोलणं आधीपासूनच असं नॅचरली येत होतं का ते असं नव्हतं येत. घडत गेलं? नाही, नव्हतं. पण ज्यावेळेला मी विचार करून कुठलाही एक विषय कळला आपल्याला, हां. तर कळलेल्या विषयालाच प्रश्न विचारायचे आणि मग त्याच्या मुळाशी जायचं. हे नाही मग हे, हे नाही मग ते, हां. ते नाही मग हां. आणखीन हे. असं करत करत मुळाशी जायला लागल्यानंतर मला त्याच्यातली उत्तरं मिळायला लागली. हं. हं. हा मी माझ्याहून प्रयत्नांनी हां. ते मिळवलं. मग त्याच्यावर आपले विचार मी दुसऱ्याजवळ बोलायला लागलो, मांडायला लागलो. तर त्याच्यात वेळ जायला लागला. जशी-जशी वर्ष गेली अनेक, आता कुठलाही अवघड विषय मला सांगायचा झाला, तर मी 2 शब्दामध्ये 2 वाक्यात कंप्लीट करू शकतो. हं. सांगू शकतो. त्यावेळेला मला कदाचित ते 15 वाक्य करायला लागत असतील किंवा अजूनही 2 पानं सांगायला लागत असेल त्यावेळेला. पण आता क्लॅरिटी वाढली विचाराची आणि नक्की फोकस झाला हां. विचार, की हे आहे मुळाशी. असं म्हटल्यानंतर तो विषय सोपा होत चालला असं मला वाटतं. त्यामुळेच मी संगीतावरती काही विचार बोलू शकतो मी. बरोबर, बरोबर. हे कारण मुळात असं घडतंय, पण हे कशामुळे घडतंय, हा कोणी स्वतःला प्रश्नच विचारत नाही, बरोबर, असं बरोबर. होतं. असं होतं का, की लोकं खूप घाबरतात, की आपल्या गुरूंनी किंवा परंपरेतनं हे असंच करायचं, असं एक असतं आणि त्यामुळे लोकं जास्त क्वेश्चनच करत नाहीत, की का? किंवा ह्याचं मूळ काय आहे? तर हे तुम्हाला कसं वाटलं, की आपण ह्याच्यातच लिमिटमध्ये नको राहायला, हे अजून कळावं स्वतःच्याच प्रयत्नाने? काय आहे, नियम असतात आणि नियमाला तोडून परत तोडण्यासाठी सुद्धा एक नियम लागतो, येस. बरं का? त्याला असं म्हणतात, की कायदा वाकवता आला पाहिजे. कायदा. कायदा हा तबला वादनामध्ये एक फॉर्म आहे, बरं का? आणि तो कायदा म्हणजे रूल्स असंच सांगतो, हां, की कायद्यामध्ये बंधनं सांगितली आहेत, की काय करायचं तर ह्या कायद्यामध्ये दुसरं अक्षर समाविष्ट नाही झालं पाहिजे. हां. जे आस्थायित सांगितले तेच पुढे विस्तारात आलं पाहिजे. हे जे बंधन कायद्यात फॉर्ममध्ये सांगितले, परंतु ते फॉर्म वाकवाचा कसा, कायदा तोडाचा कसा, त्याला सुद्धा एक नियम लागतो, हं. बरं का? बरोबर. आणि त्या नियमात राहून तो परत विस्तार होतो. त्याच्याकडून नवीन-नवीन कल्पना येऊ शकतात हं, बाहेर, हं. असं मला वाटतं. आणि हे तुम्ही स्वतःच तुम्हाला नाही, तो जर विचार स्वतःचा केला, तर ते तेवढ्यापुरतं स्वतःचं असं म्हणतो आपण. पण ह्या सगळ्या बुजुर्ग लोकांनी सगळं काही करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काही करायला वेगळं आपण करायचं, नाही करायचं असं म्हणत नाही. पण त्याचं श्रेय मी केलं, असं घेणं एवढं महत्त्वाचं वाटत नाही मला. मला वाटतं, की असे प्रयत्न सुद्धा करायला एक आतनं एक कॉन्फिडन्स, अ, एक फोकस. तर हा तुम्हाला आधीपासूनच होता, की एक ह्या सगळ्या विचारामध्ये एक महत्त्वाचं आहे, की असं नवीन एखादं हे करावं क्रिएटिव्ह.
त्याच वेळेला कोणीतरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ मनुष्य असतो, त्याला कुठेतरी अपील होत असतं आणि त्याची दाद आपल्याला प्रेरणा देत असते. बरं का? त्याचं यश म्हणणं आपल्याला पूरक ठरतं, प्रेरणा मिळते. त्यामुळे ह्या प्रेरणेने आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपण करतोय ते चूक करत नाही आहोत. बरोबर आहे, हे चांगलं आहे. हे कोणाला तरी पटलेलं असतं आणि त्या शोधात असतो मनुष्य आणि ते वेगवेगळे लोक भेटत असतात. काही लोक असे असणारच, की "अरे, हे तू नवीन करू नको, ह्यानी असं सांगितलेलं तू करू नको." पण दुसऱ्याची कला ही विद्या म्हणून आत घ्यायची असते. बरं का? कला ही विद्याही आहे. ती विद्या जी आहे, ती आपण गुरुकडून घेतो. बरं का? आत जाते. बाहेरून विद्या आत जाते. पण आतून बाहेर पडते ती कला. आतून बाहेर पडते ती कला आणि घेतलेल्या विद्येचं कलेमध्ये रूपांतर होईल, हा विचार येणं अत्यंत गरज आहे. त्याच्यात रंगत आली नाही, त्याच्यात कला दिसली नाही, छंद दिसले नाहीत, आवड दिसली नाही. बरं का? छंद म्हणजे आवड. बरं का? हे सगळं जर त्याच्यात दिसलं नाही, म्हणून विद्येचं रूपांतर हे कलेत झालं पाहिजे, असं मला वाटतं. कारण बाहेर पडताना कोणीतरी धिणगिणं असा रंगाने वाजवतो, बरं का, की त्याचं आतून बाहेर येतं. खरं ते सुद्धा बाहेरून आत गेलेलं असतं. पण ते तसंच्या तसं निर्जीव मांडणं बरोबर नाही. ह्याला मी तुम्हाला एक उदाहरण देतो. फार महत्वाचं उदाहरण देतो. आपण स्वयंपाक करतो. स्वयंपाक करताना तीच डाळ दुसऱ्या दिवशी काल झालेली असते तीच घेतो. त्याचं फक्त प्रिपरेशन बदलतात. आज तुम्ही मसाले बदलता आणि हे करता. क्रिएटिव्हिटी इथूनच असते. बरं का? आणि ह्याच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत 3 आणि त्या 3 म्हणजे शरीर, बुद्धी, मन. शरीराने तुम्ही त्याच्यात काय टाकायचं, काय कापायचं, काय नाही, हे शरीराने ठरवता. बरं का? बुद्धीने ते ठरवता केव्हा कुठला पदार्थ टाकायचा, केव्हा मिश्रण करायचा, कसा करायचा, हे बुद्धीने ठरवता आणि हा चांगला लागेल असं केलं तर. ह्याच्यासाठी लागणारी क्रिया आहे ते मन. बरं का? मनातल्या भावना तिथे आल्या, की तोच स्वयंपाक वेगळा होतो. हे कलेमध्ये हेच आहे. शिकवलेली विद्या आपल्याला गुरूंनी शिकवलेली ती ज्या वेळेला कलेच्या रूपाने व्यक्त होते, त्यावेळेला त्याचं अस्तित्व जाणवतं. त्याच्यातली क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो, "अरे, याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे," असं म्हणतो. कारण क्रिएटिव्हिटी हे केव्हा आपण म्हणतो, की त्याचं कलेत रूपांतर होतं त्याच वेळेला क्रिएटिव्हिटी म्हणतो. नाहीतर मेकॅनिकल फॉर्ममध्ये तुम्ही पेपरवरती डिझाइन करू शकता आणि असं-असं करा म्हणून सांगू शकता. त्यांनी क्रिएटिव्हिटी नाही. त्यांनी तुम्ही डिझाइन ऑन पेपर असं एवढं होऊ शकतं. पण ते व्यक्त होण्यासाठी त्याला भावनेची गरज असते. भावना महत्त्वाच्या आहेत. त्या भावना ज्या असतात त्या मनाशी निगडीत असतात. केवळ बुद्धीशी नाही. म्हणून संगीताचा प्रवास हा शरीर, बुद्धी, मन या तिन्ही लेवलला होतो. आणि चौथं आत्मा. ती फार वेगळी स्टेज आहे. बरं का? कारण भावनेच्या पलीकडे जाणारी जी स्थिती आहे ती आहे आत्मा. असं आहे. तुम्ही ना अतिशय पॉझिटिव्ह आहात आणि मी जे काय तुम्हाला थोडंसं ट्रॅक केलं, लोकांकडनं ऐकलं, एक तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी आहे. पण दरवेळेस इस खास करून सुरुवातीच्या काळात सगळेच लोकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह असाल, असं नाहीये. तर जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकाराची निगेटिव्हिटी आली असेल, तर त्याला बाजूला तुम्ही कसं ठेवता? की त्यांनी आपल्यावरती काही आपल्याला नाही डिस्टर्ब झालं पाहिजे. मला वाटतं खूप लोकं खास करून कलाकार कारण ते सेन्सिटिव्ह असतात.
तर ते ह्याच्यात त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे की काही-काही लोकं तर म्हणजे माझे पी-एच-डीचे एक सुपरवायझर आहेत, तर त्या सांगत होत्या, एक खूप फेमस आर्टिस्ट आहेत. तर कपल होतं दोन्ही मिस्टर एंड मिसेस जे अमेझिंग पेंटर्स होते आणि त्याच्यात त्या मिस्टरांना एक अतिशय वाईट रिव्ह्यू आला आणि त्यांनी 2 वर्ष त्या पेंटिंगच्या एक्झिबिशन करता मेहनत केली होती. आणि तो एक म्हणजे की अतिशयच वाईट झालं. सगळे जे रिव्ह्यूज आले ते फार वाईट आले आणि त्याच्यानंतर ह्यांचा कॉन्फिडन्सच गेला. म्हणजे त्या मार्था मेयर सांगत होत्या, की त्याच्यानंतर ह्यांनी ब्रशच उचलला नाही आणि त्यांचं ऑलरेडी एक नाव होतं. तर इथपर्यंत सुद्धा परिणाम होऊ शकतो निगेटिव्हिटीचा, की जे कलाकार असतात त्यांना नाही म्हणजे जे लिव्हिंगनी जे त्रास येतात, त्यांना नाही सहन करता येत आणि त्याचा प्रभाव त्यांच्या पूर्ण कलेवरती, त्यांच्या पोटेन्शियलवरती येतो. तर असे प्रसंग जेव्हा आले, तेव्हा तुम्ही कसं त्यांना सोडलत, की नाही जाऊ दे किंवा कसं हँडल केलंत? नाही, चांगली नावाची वस्तू ही त्या क्रिएटिव्ह व्यक्तीला दिसत असते, की असं करावं हे आतून कोणतरी सांगत असतं त्याला आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी घडते. बरोबर? आता ती ज्यावेळेला व्यक्त करत असतो तो, त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स हा प्रत्येक क्षणी त्याचा वाढताना दिसला पाहिजे, की "अरे, मी करतोय हे बघा, हे बरोबर आहे." त्याच वेळेला त्याचं तारतम्य जे असतं, तारतम्य काय म्हणतं, की "अरे, असं न करता आपण असं करूया." तो स्वतःला येस म्हणतो आणि स्वतःला नोही म्हणतो आणि तो पुढे जात असतो येस नो करत हं, हं. आणि एका फायनल पॉइंटला पोहोचतो तो. आणि ते पोहोचल्यानंतर त्याला समजा यश नाही मिळालं, त्याचा जर आत्मविश्वास असतो, बरं का, तो आता माझ्यातलंच मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी थोडंसं कॉम्प्लिकेटेड लेखकारीचं काम करतो, लयीचं. कित्येक लोकांना ते मानवत नाही, बरं का. कित्येक लोकांना मानवत नाही. हं. कित्येक म्हणते हे काय फार क्लिष्ट करतायत. मी क्लिष्ट करत नाही. कारण मी क्लिष्ट काम किती करावं, तर संगीतात क्लिष्ट काम कितीही करा, कठीण काम कितीही करा, अवघड काम कितीही करा संगीतात. परंतु करत असताना माझी स्थिती अवघडलेली नसावी. माझ्यामध्ये इझीनेस असावा. हं. सहजरित्या मी करतोय. बरोबर. सहजरित्याने ती लय सांभाळतोय. म्हणजे त्या कलाकारामधली सहजता आणि त्याला दिसणारी कला ही व्यक्त 100% झाल्यानंतर, व्यक्त झाल्यानंतर, तिथे मला असं वाटतं सेल्फ कॉन्फिडन्सच कामाला येतो. हं, हं. तो जर कलाकार तुम्ही म्हणताय कोण, हो. त्यांनी जरा थांबून आपला विचार केला असता हं, हं. आणि त्याला असंही कदाचित दिसलं असतं, की अरे लोकांचे हे कॉमेंट्स आहेत, हे ह्या गोष्टीबद्दल आहेत. आपण अशा रीतीने हीच गोष्ट परत मांडूया, तर कदाचित सक्सेसफुलही होईल. किंवा तशीच्या तशी मांडली, आणखीन काही दिवस गेल्यानंतर लोकांना कळतं, की अरे, हे फार मोठं काम होतं. बरोबर आहे. जे व्हॅन गॉगच्या बाबतीत व्हॅन गॉगच्या. व्हॅन गॉगच्या बाबतीत झालं. हो. हां, ओके. व्हॅन गॉग काय दर्जाचे पेंटर होते. त्यांच्या बाबतीत हेच झालंय. तर हा या सगळ्या विषयाच्या मुळाशी विषय कुठे येतो? आणि त्यांनी कधी पेंटिंग सोडलं नाही. कधी म्हणजे सोडलं? तो मरेपर्यंत पेंटिंगच करत होता. नाही, त्याच्या भावानी. त्याच्या भावाने ते आणलं पुढे. नाही, भावानी काय केलं? हां. स्वतः विकत घेतली त्याची पेंटिंग्स आणि त्यांनी सांगितलं, "हे घेतायत, लोकं घेतायत, तू कर." आणि स्वतःकडेच ठेवली त्यांनी. हां, बरं का? हां. असं होते म्हणजे पण थोडंफार त्यांना त्यांना कल्पना होती हां, भावाला, हां. हो, की की हे काय पोटेन्शियल आहे. दर्जाचं आहे हो. आणि ह्याला पुढे प्रचंड डिमांड आहे. हं. हे त्याला कल्पना होती. आणि तर मला असं वाटतं ह्या सगळ्याचा मुळाच्या स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्सशी अत्यंत संबंध आहे. तिथे हार त्यांनी मानाची का नाही मानाची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कलाकार हा लोकांवरती डिपेंडंट असतो का? म्हणजे मला असं मला असं वाटतं असू नये.
असूनही लोकांच्या वाहव्यावरती आणि लोकांना खुश करण्यासाठी आपली कला नाही आहे, निश्चित नाही आहे. भारतीय संगीत ही प्रेयर आहे, बरं का? प्रेयर आहे. हे लोकांना खुश करण्यासाठी नाही आहे कला, असं माझं पक्कं मत आहे. पक्कं. आणि या माझ्या विचाराची ठाम आहे. परंतु थोडंसं घेतलं तर मी मांडत असलेला विचार दुसऱ्याला आवडावा, हा उद्देश असणं काय गैर नाही आहे. अर्थातच. पण एखाद्याला नाही आवडला, तरी अरे ह्याला आवडत नाही म्हणून मी माझा रस्ता कशाला बदलू? नाही बदलायचा. माझा हा रस्ता, मी या रस्त्याने जाणार. नाही, कारण हल्लीच्या काळात लोकं खूप ट्रेंड्सना फॉलो करणं, इमिटेट करणं, की ह्यांचं हे चाललंय आता असंच आपण करावं. असं आपण स्वतःचा एक मार्ग काढणं, स्वतःला जे बरोबर वाटेल, ते फार कमी लोकं करू शकतात. नाही, काय बऱ्याच वेळेला काय होतं, की मनुष्य कुठल्यातरी लोभाने खेचला जातो आणि त्या लोभाच्या पायी आपण त्या रस्त्याला जावं, हे स्वतःच्या आवडीच्या विरुद्ध जातो, बरं का? आम्ही ज्यावेळी एखादी चांगली गोष्ट करत असतो, त्याचबरोबर ही गोष्ट अशी होऊ नये, हेही आमच्या मनात तेवढंच स्ट्राँग असतं. त्याच्या आजूबाजूचे रस्ते सुद्धा आम्हाला दिसत असतात. परंतु ते करू नयेत, हे आमचं मन स्ट्राँगली सांगत असतं, की अरे हे करू नये, हेच करावं. आणि ह्या सगळ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा असतो, असं मला वाटतं. बरोबर. तो सगळ्या मोठमोठ्या कलाकारांमध्ये दिसतो अहो. भीमसेनजी काय, कुमारजी काय, किशोरीताई काय, ह्या सगळ्या लोकांमध्ये दिसतो, की आम्हाला हेच करायचं आहे आणि हेच मी प्रूव्ह करणार. त्याने आपला रस्ता बदलला नाही. एक दुसरा भाग, की कलाकार जेव्हा त्यांच्यात कॉन्फिडन्स आहे, हे सगळं आहे, तरी खूपसे मेजॉरिटीच व्यसनाच्या साईडला का लागतात? म्हणजे त्यांना बाहेरनं ती एक डिपेंडन्सी का असते? म्हणजे अल्कोहोल असेल, तंबाखू, जे काही ड्रग्स, तर असं कशासाठी इतकं डिपेंडन्सी? बऱ्याच वेळेला बरं का, आपलं भोवतालचं सर्कल आहे, त्याच्याशी निगडीत आहे हा विषय, मला असं वाटतं. तोच जर आपण चांगल्या दर्जाचा ठेवला, बरं का, तर मला असं वाटतं हे कमी होऊ शकतं. पण ते का असा सर्कल का डेव्हलप करतात? त्याची म्हणजे मला समजून ते घ्यायचं डेव्हलप का करत नाहीत, पण तो म्हणूनच होऊन जातं. आपण होऊन जातं. कारण हा निदान प्रश्न मला असं वाटतं, की निदान असं कोण फॉर द टायमिंग गेलं असेल, 1-2-4 वर्ष अशा मार्गाला लागला असेल, तर त्याला उपरती कशाने होईल, की जेणेकरून याच्यापासून आपण दूर राहून हेच करावं, हे करू नये, असं वाटेल त्याला. ह्याच्यासाठी मला असं वाटतं, की एक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड पाहिजे, असं मला वाटतं. त्याचा एक कोणतरी स्पिरिच्युअल गुरु असावा, जो गाण्या बजावण्यातल्या गुरुपेक्षा वेगळा असावा, असं माझं मत आहे. आणि त्यांनी मग रस्ता ठीक राहू शकतो, असं मला वाटतं. कारण हा एक खरोखरीच प्रॉब्लेम आहे. म्हणजे की ज्याच्याबद्दल लोकं बोलत नाहीत. खास करून ओपनली नाही बोलत, पण हा एक खूप मोठा एक इश्यूच आहे. हा मी पण बघितलाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळी, की जे समजत नाही, म्हणजे ते म्हणतात, की कॉन्फिडन्स येत नाही. म्हणजे मी एकदा फॉरेन शोजना गेले होते, तर सगळे मोठे सुपरस्टार्स आणि सगळ्यांचे फक्त बाटल्या. कोणीही स्टेजवरती यायला तयार नाही. आणि मला आश्चर्य वाटलं, की का म्हणून? तर म्हणजे नॉट जस्ट की एक ऑन द साइड, पण ॲक्चुअली परफॉर्मन्सलाच ते म्हणतात, आम्हाला आमचा कॉन्फिडन्स ह्यातनं मिळतो.
ह्याचं काही आहे काही की का म्हणून त्यांना याचं काही गणित उत्तर पाहिजे. बिलकुल नाही. हे म्हणजे आणि आणि कशाला कोणाला दोष द्यायचा, की ह्या व्यक्तीमुळे मला असं मी खेचला गेलो आणि तेही करण्यात नाही, कारण ते सुद्धा आपण आपलं ठरवायला पाहिजे, की अरे आपण काय करतोय. स्वतःला मनुष्य जोपर्यंत प्रश्न विचारत नाही, की आपण आज सबंध दिवसात काम केलं, ते योग्य केलं का काम? काय केलं? आज आपण 4 पैशासाठी कोणाशी काय बोललो, कसं बोललो, काय केलं, कोणाला काय फसवलं का? मला असं वाटतं हा इथे एथिक्सच सगळं. सेल्फ रिअलायझेशन वाढवलं पाहिजे आपलं, असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपली कंट्री, भारत ह्याच्यामध्ये अनेक मोठे लोक आहेत. बरं का? त्यांचे विचार पुस्तकाच्या रूपाने आज अवेलेबल आहे. आपण आपल्याला चांगल्या मार्गाने जर जायचं ठरवलं, तर कितीतरी संत लोकांचे चांगले विचार आपल्याकडे अवेलेबल आहेत, असं मला वाटतं. पण हा विषय एक ठीक आहे. तुम्ही तुमच्याच एका बॅकग्राऊंडवरनं की तुम्हाला संगीताचंच अतिशय नॉलेज आहे. जे फक्त तबल्याचं रिस्ट्रिक्टेड ह्याच्यात नाहीये आणि तुम्ही खूप वेगळे कॉन्सेप्ट्सना डेव्हलप केलंय. तर थोडं जर का तुम्ही त्या कॉन्सेप्ट्सच्या बद्दल सांगू शकलात, की राग आणि स्वर लय किंवा राग ताल? नाही, मला पहिलं असं वाटलं, की स्वर आणि लय हं. काय आहे? स्वर हा स्थिरतेने स्थापित होतो. स्वर म्हणजे स्थिरता, लय म्हणजे गतिमानता. परंतु स्वर हा लयांगाने फिरतो. आपण साधा आलाप घेतला, सा ग रे म ग प रे सा रे नि सा ग रे म ग प म ग म रे ग रे म ग प रे सा रे नि सा ग रे म ग. तर ही सगळी लयीची वळणं चाललेली आहेत. या लयीनी स्वर लयांगाने फिरतो. मग लयीनी स्वराचा गुण काय घेतला? तर आमच्याकडे तबला, पखावाज ही मृदंग वाद्य आहेत. ती वाजताना धा, ना, ता, तिट, कडधा, त्रक ही सगळी अक्षरं आहेत ना, ती स्वराश्रित झालेली दिसतात. ना धिन कृधिन दिन ना, ना आधिन कृधिन दिन ना. तर ही आपल्याला कानाला ऐकू येणारी, त्यांनी ही लय स्वराश्रित होते. अशा तऱ्हेची अक्षरं लयीची कन्सेप्ट ही कुठेही नाही आहे, कुठल्याही देशात नाही आहे. त्यामुळे आपलं वाद्य, लय तालाचं वाद्य, मृदंग, पखावाज, तबला हे तंबोऱ्याच्या स्वरात मिळवली जातात. त्यामुळे लय ही स्वराश्रित होताना दिसते. आम्ही धा तरी घडनग धिंगणग, धा तरी घडनग, धा तरी घडनग धिंगणग. तर सगळी अक्षरं ही स्वरव्यंजनानी स्वरमय झालेली दिसतात. तर असा हा स्वरलयीचा प्रवास आहे, बरं का. आणि ह्याच्यातून काय होतात, अमुक स्वरापासून जे निर्माण झाले, ठराविक स्वरांपासून एक आकृती बनली, त्यांनी राग संकल्पना धारण केली आणि म्हणून स्वरापासून राग बनले, तर लयीपासून ताल बनले, बरं का. हा राग तालांचा प्रवास आहे आणि तो किती सूक्ष्म लेवलला गेला प्रवास. म्हणजे तुम्हाला सांगतो, की सा रे ग प द सा द प ग रे सा. आता ह्याच स्वराने भूप होतोय, देशकारी होतोय, पहाडी होतोय, जयती होतोय, बरं का. म्हणजे अशी हे काय एकाच सारेगप मध्ये पाडी होतोय, भूप होतोय, देशकार होतोय, जयती होतोय.
म्हणजे असे 4-4 राग होतात. ते कसे काय होतात? तर त्याच्या पाठीमागे शास्त्रात्मक भूमिका निर्माण झाली, की भूपात केल्यानंतर म्हणायचं असेल तसा ध प द प हे करायचं नाही. हा हे देस्कार सांगतो. म्हणजे काय करू नये, काय करावं, काय करू नये, ह्यानी ही शास्त्राची भूमिका झाली, बरं का. आणि काय करू नये ह्याच्यात शास्त्र अधिक टोकदार असतं, अधिक बळकट असतं. अशी प्रिन्सिपल आणि शास्त्रात्मक भूमिका आपल्या राग ताल संकल्पनेला आहे. 14 मात्रेचा हेच बघा, पुरिया आधी रागाच्या बाबतीत सांगतो. पुरिया, मारवा, सोनी तिघांचे स्वर तेच आहेत, पण राग वेगळे आहेत. कंप्लीट. आता हे त्यांचं वेगळंपण जे आहे, ते काय करावं आणि काय करू नये याच्यामुळे आहे. तसंच आडा चौताल 14 मात्रेचा आहे. धमार 14 मात्रेचा आहे. दीपचंदी 14 मात्रेचा आहे. झुमरा 14 मात्रेचा आहे. एवढे 4-4 ताल 14 मात्रेचे केले गेले ते कशासाठी? कारण त्याला राग तालाना वेगवेगळी स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळ्या आकृती आहेत, बरं का. राग तालाना वेगवेगळे आकृत्या आहेत आणि त्याच्या पर्सनॅलिटीज आहेत, व्यक्तिमत्व आहेत. त्यातनं तो फीलच वेगळा आहे. व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वाच्या आत शोधात तुम्ही किती स्वतःला हरवून घेताय. म्हणून ह्या सगळ्या बंधनामधून आपलं भारतीय संगीत हे बंधनामध्ये आहे, बरं का. बरं. बंधन हे फार महत्वाचं आहे. जगातल्या दुसऱ्या कमी म्युझिकला बंधनं आहेत, तुम्हाला सांगतो. बंधनं नाही आहेत फारशी. आणि बंधनं नाही म्हणून तिकडे क्रिएटिव्हिटीचा विषय येऊ शकतो. आपल्या भारतीय संगीताला क्रिएटिव्हिटी फार कमी आहे, कारण बंधनं अधिक आहेत. तुम्ही काही केलं तरी हे त्या लक्षात येईल की हे पहिलं केलेलं आहे. त्या अशा बंधनामध्ये सुद्धा भारतीय संगीताचा स्कोप हा फार मोठा आहे, अतिशय मोठा आहे. मग तो रागामध्ये बंदिशीच्या रूपाने आहे, गायकीच्या रूपाने आहे, बरं का, मांडणीच्या रूपाने आहे, प्रेझेंटेशनच्या रूपाने आहे, बरं का. तेव्हा मला असं वाटतं की अमर्यादित स्कोप ठेवलेला आहे बंधनामध्ये सुद्धा. आणि ह्या बंधनामध्ये राहून बंधनमुक्त कसं व्हायचं हे प्रिन्सिपल सांगणारं आपलं भारतीय संगीत आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला कसं वाटतं ह्याच्या बाबतीत? नाही, अगदी बरोबर. कारण मला वाटतं की हेच आहे की हाऊ टू ब्रेक द रूल्स व्हाईल स्टेइंग इन द रूल्स. कारण तुम्ही त्याच ह्याच्यात राहून तुम्ही तरी काहीतरी वेगळं त्यातनं शोधू शकता का? आयडेंटिफाय ते कुठल्याही प्रकाराने, जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या व्होकल एक्सप्रेशनमधनं ते निघू शकतं. रागाचे इव्हन रूल्समध्ये तेच एक मला वाटतं ह्या म्युझिकमध्ये दिसून येतं, की वाटतं की तेवढंच आहे. पण तरी स्कोपला खूप स्कोप आहे. इतका आहे की किशोरीताई एकदा म्हणाल्या कारण होत्या. व्यक्तिमत्व हो. व्यक्त करण्यासाठी हां. आलाप आहेत, बरं का. मींड आहे, तान आहे, गमक आहे. मग त्याच्यानंतर त्याचे स्टाईल मीन, खटका, घसीट केवढे प्रकार आहेत की केवढे एक्सप्रेस कितीतरी करायला. कितीतरी प्रकार आहेत. त्यामुळे स्कोप फार मोठा आहे हो. आणि एक गोष्टीला घेतलं आणि त्याच्याबरोबर थोडं वेगळं दुसरं काहीतरी जोडलं, की त्याचं एक वेगळं स्वरूप बनून निघतं. की कारण तुम्ही वेगळे-वेगळे कॉम्बिनेशन्स त्याच्यात घातलेत आणि जो काही भाव जसा बनत असेल त्या कागदावरती नोटेशन न लिहिता आम्ही कार्यक्रम राग प्रेझेंट करण्याची आमची इंडियन संगीताची परंपरा आहे, बरं का. फार फार तर बंदिशी ते आणि शब्द चाललेलं असतं 1 तास, 2 तास, 3 तास. आणि फार फार तर बंदिशी ते शब्द आधार म्हणून आम्ही पाहिले वहीत ते तेवढंच.
परंतु तो विस्ताराने मांडायची जी कन्सेप्ट आहे इम्प्रोवाइज सारखंच आहे. सतत म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये त्यांना कल्पनाच येत नाही, की कसं कसं शक्य आहे, की तुम्ही 1-1 तास गाताय, वाजवताय, की आणि काही असं स्क्रिप्टेड नाहीये, की ठरलेलं काहीच नाही. एक बंदिश सोडली तर बाकी काही नाही. त्याच्यात सगळं फ्रीडम फ्लो. तुम्हाला सांगतो, बंदिश हे संगीताचे मूर्त स्वरूप आहे. बघा, बंदिश हे संगीताचे मूर्त स्वरूप आहे आणि गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. मूर्त मीन्स कॉन्क्रीट. कॉन्क्रीट रागाचं स्ट्रक्चर बरोबर. बंदिश आहे. पण विस्तार म्हणजे गायकी हे अमूर्त आहे. ह्याचं असं पण असेल का, की बंदिश ह्याच्यासाठी आहे, की गाणाऱ्याला सतत एक टाईमच्या बरोबर कनेक्ट करणारे. नाहीतर एकदा तुम्ही सुटलात, तर तो विचार संपतच नाही. तर बंदिशच्या आधाराने तुम्ही त्याला एक कंप्लीट करून परत सुरू करतात. हे नाही, सायकलचं कसं होतं? कंप्लीट आहे ना, कंप्लिशन हं, ह्याचा तालाशी संबंध आहे. हं, बरं का? तालाशी संबंध आहे. तर आता मी असा विचार करत होतो, की नेमकं तालाने काय दिलं भारतीय संगीताला? म्हणजे ताल इज पार्ट ऑफ इंडियन म्युझिक. बरोबर. परंतु मी प्रश्न विचारत होतो रागाला, स्वरापासून जे राग निर्माण झाले, त्या रागाला तालाने काय दिलं? असा प्रश्न विचारला मी मायसेल्फ. मला 5 उत्तरं मिळाली. हा अशा रीतीने माझा प्रवास असतो विचाराचा. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय, की तालाने पहिलं कंपाऊंड दिलं, की तुम्हाला जे काय व्यक्त करायचंय ते ह्या कंपाऊंडमध्ये व्यक्त करायचं. 16 मात्रेचं कंपाऊंड आहे 3 ताल. हे कंपाऊंड 10 मात्रेचं झपताल हे तुमचं कंपाऊंड आहे. आता हे तोडून मध्येच तुम्ही 10 मात्राच्या 11 करू शकत नाही, नि 12 करू शकत नाही, नि 9 करू शकत नाही. हे कंपाऊंड यू हॅव टू फॉलो स्ट्रिक्टली. करेक्ट. हां, तर तालाने पहिले कंपाऊंड दिलं. नंतर काय दिलं तर अनुशासन दिलं. तालाने अनुशासन दिलं, की 2-3, 2-3 या 10 मात्रा आहेत. 2-3, 2-3 हे खंड आहेत. यांनी जाणारा कुठला ताल तर जपताल. 4-4, 4-4 नी जाणारा हा त्रिताल. बरं का? 4-4, 2-2 नी जाणारा एक ताल. अनुशासन दिलं, बंधन दिलं. बरं का? शास्त्र सांगितलं गेलं. तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे आवर्तन. आवर्तन कसं आहे, की 16 मात्रा तुम्हाला काउंट करायच्या आहेत, तर तुम्ही हातात टाळी धरून 16 मात्रा काउंट करता. हां, आणि कंप्लीट होतात 16 मात्रा. बरं. पण ते जसं-जसं स्थिर होत जातं हातावर हं, किंवा तबल्यावर हं, तबल्यावर हं. स्थिर होत जातं, तसं गायकाच्या मनात ते आवर्तन डोक्यात शिरतं, बुद्धीमध्ये प्रवेश करतं. मग त्याला त्याची गरज भासत नाही. धा, दिन, दिन डोक्यात चालू राहतं. आणि डोक्यातही स्थिर होतं ज्या वेळेला, स्थिर झालं काही वर्षांनी स्थिर झालं, की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करतं. तालाचं आवर्तन. बरं का? आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे तुम्ही किचनमध्ये काम करताय, पण तुमचा ताल ऑटोमॅटिकली न ऐकता सुद्धा ऐकला जातोय. न ऐकला जाताही ऐकला जातोय. हां, आणि तुम्ही त्याच्याशी ट्यूनअप होता. काही करून समेला तुम्ही येता. खूप लोकांचं मी ऐकलंय ज्यांचं डोकं अशा ह्यानी चालतं, ते म्हणतात कार्यक्रम संपतो, पण आमच्या डोक्यातनं ते तबला जात नाही. ते जे एक लय ती आमच्या डोक्यात चालू राहते खूप वेळ. हं. कार्यक्रम संपून जातो, तर हे त्याच्या तर ज्या वेळेला ते सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करतं आवर्तन, त्यावेळी तो तालाचा छंद होतो.
आता तालाचा छंद होणं म्हणजे काय? तर तालाच्या मात्रा मोजायची गरज लागत नाही. त्याला तालाचा छंद होणं म्हणतात. हां. असा छंद होतो, त्यावेळेला तो ताल त्या रूपाने सिद्ध होतो. आणि मग चौथा आणखीन 2 गोष्टी काय दिल्या? पहिलं कंपाऊंड, दुसरा अनुशासन, तिसरा आवर्तन, चौथा सम दिली तालाने. सम सांगितली. जे या मानत नाही सम आली. तर सम म्हणजे काय? सम म्हणजे तुम्हाला माहिती आहे संस्कृत. म्हणायला फर्स्ट बीट, पण फक्त ते सम म्हणजे कंप्लीशन आ, संस्कृतमध्ये. अच्छा. कंप्लीशन सम म्हणजे सम कंप्लीट झालं. म्हणून भारतीय संविधान म्हणतात. संविधान, भारतीय संविधान. संविधानात लिहिलेले ते लास्ट वाक्य आहे. बरं का? तर सम म्हणजे विधानाची पूर्तता होते. तुम्ही जे गाऊन काही विधानं करताय, स्टेटमेंट करताय, त्याची पूर्तता जिथे होते ती सम. खाली का लागते आपल्याला ती ते नंतर. तो आवर्तनाचा एक अर्धा भाग आहे. ओके, बरं का? एवढंच त्याचं. एवढंच त्याचं. अजूनही खालीचं महत्व शास्त्रात्मक आहे. हा. ते मी तुम्हाला नंतर सांगीन. म्हणजे पण ह्या 4 गोष्टी झाल्या आवर्तन. हा. पण आवर्तन म्हणजे समेनी पूर्णता झाले. कारण सम हा भारतीय संगीताचा हायेस्ट इमोशनल आणि कॅन बी इंटेलेक्च्युअल पॉइंट. ह्याच्यामुळेच आमदला महत्व आहे का, की सम सम अहो सम म्हणजे कम्प्लिशन. तो समेवर आल्यानंतर लोक तिथे हा म्हणून दाद देतात. बरं का? ते सुद्धा कंप्लीट झाल्यामुळे देतात. असा विषय येतो सम. तर मग समेवर कशा रीतीने आलो मी? अरे गेल्या वेळेपेक्षा आत्ता वेगळा आला. बरं का? आत्ता तर फार ह्या गप्याला सम फर्स्ट क्लास आली. असं वेगवेगळे आपल्या विचार डोक्यात येतात. ते कशामुळे येतात? तर मुखडा घेऊन समेवर येतो. कडे का थेरेकडे का थेरेकडे का धा दिन दिन दा, हा मुकडा आहे. जी या मानत ना, हा मुकडा आहे. बरं का? तर तालाने ह्या 5 गोष्टी तालाने दिल्या आहेत. कंपाऊंड, अनुशासन, आवर्तन, सम आणि मुखडा. एवढं तालाचं महत्व आहे आणि त्यामुळे आमचं म्युझिक कंप्लीट जे होतं ते ह्या बेसिकवरती होतं. आवर्तन म्हणजे रिपिटेशन नाही आहे. म्हणजे आपण त्याला सायकल नाही म्हणणार का? आम्ही रिपिटेशन नाही आहे. हा, समज. बरं का? आपण म्हणतो की आवर्तन लय कशी पाहिजे, घड्याळ्याच्या टोकाप्रमाणे पाहिजे. हे आयडियल बोलणं वेगळं, पण प्रत्यक्षात प्रत्येक आवर्तन येतं ते जिवंत येतं. अहो तो नुसता ट्रक धिन धिन दा दा असं वाजवतो. तो काय मागच्या आवर्तनाची नक्कल नाही करत. थोडं 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 त्याच्यात वेगळे बदल घेऊन येतो. बरं का? आणि ते बदल जे असतात तिथे क्रिएटिव्हिटीची मुळं असतात. बरं का? तिथे मुळं आहेत. असा म्हणजे सूक्ष्म रीतीने जर पाहिलं तर. फार सुंदर विचार आहे. तर आणि इतका असा म्हणजे ह्या रीतीने मला असं वाटतं तालाचं महत्व जे आहे संगीताचं ते फार महत्वाचं आहे. फारच. ताल हा काउंट करून समजला जाऊ शकतो. तो बौद्धिक असतो. करेक्ट. पण ताल हा आतमध्ये चालला गेला पाहिजे. बरं का? ही छंदात्मक क्रिया आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते तालाचं आणि रागाचं, बरं का? रागाचं काय झालं पाहिजे? रागाची धून झाली पाहिजे आणि तालाचा छंद झाला पाहिजे. ही आयडियल गोष्टी आहेत. आणि रागाची धून आणि तालाचा छंद झाला म्हणजेच गाणं सुरू होतं. संपत नाही, सुरू होतं.
तोपर्यंत कॅल्क्युलेशन चाललेली असतात. हे लक्षात घ्या. तर एखादा गाणारं कोण असेल तर याच्या डोक्यात रागाची धून झाली आहे का नाही किंवा तालाचा छंद पक्का झाला आहे का नाही हे ताबडतोब ऐकणाऱ्याला समजतं. ज्यांनी त्याची साधन आहे त्याच्या लक्षात येतं की अजून हा नवशिक आहे, ह्याच्या डोक्यात धून झालेली नाही आहे रागाची, तालाचा छंदही झालेला नाही. ताबडतोब लक्षात येतं. किती सुंदर समजवलं तुम्ही. खरोखर हा जरा फार मोठा विषय आहे फार मोठा विषय आहे. खरंच. रागा तालाचा. पण मुद्दाम तुम्ही म्हटलं स्वर लय आणि राग तालाचं तुमचा, मी म्हणून म्हटलं की जरा वेळ लागेल, पण हा नाही, नाही. हे फार सुंदर तुम्ही सांगितलं. विषय असा आहे. आणि मुख्य म्हणजे की ह्याच्यात क्रिएटिव्हिटीचे जे रूट्स आहेत ते ह्यातनंच आहेत. ते फार अहो साधी धून जर झाली नाही बरं का, एक बिहाग असेल ह्यात जर धूनच झाल्या नाही तर तो राग कसा गाणार तो पुढे? तो सगळा कुठल्या तरी बंदिस्त स्वरूपात आपल्या शरीर बुद्धी मनाच्या पलीकडल्या गोष्टीकडे संगीत गेल्यानंतर खरं सुरू होतं असं मला म्हणायचं आहे. त्याच्या अगोदर नाही होत संगीत. त्याच्या अगोदर या शिक्षणाचं अभ्यास वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावर चालूच असतं संगीत. परंतु खरं संगीत जे उत्पन्न होतं ते धून, रागाची धून आणि तालाचा छंद झाल्यानंतरच सुरू होतं. असं माझं मत आहे. एक विचारायचं होतं की तालाला किंवा लयीला एक आपण अनुभवू शकतो, एक एक फेल्ट एक्सपिरियन्स सारखं त्या लयीला, आणि दुसरं त्याला एक मॅथमॅटिकल स्ट्रक्चर म्हणून अनुभवू शकतो. तर यातला काय फरक आहे नक्की? मॅथमॅटिक्स ही आधार क्रिया आहे, अभ्यासाची क्रिया आहे. बरं का, त्याला तुम्हाला टर्न करताच आलं पाहिजे कलेकडे नेताना. कलेच्याने आता मी जर असं म्हणत असेन तक तकिट तक तकिट तक तकिट तक तकिट, 5 मात्रे 4 वेळा तक तकिट म्हटले. तक तकिट तक तकिट तक तकिट तक तकिट, हेच जर मी धिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना तर त्यांनी कला धारण केली. इन्स्टेड ऑफ शास्त्र धारण, शास्त्राची भूमिका असतेच, मॅथमॅटिकल भूमिका असतेच बरं का, ती असायलाच पाहिजे. परंतु तेच म्हणतोय ती सगळी विद्या आहे. कारण विद्या जी आहे हे बाहेरून आत जाते, पण आतून बाहेर जाताना ती कलाच झाली पाहिजे. क्या बात आहे. आता ते एकदम क्लिअर झालं. हा, तिथे शास्त्र डोकवता कामा नये प्रेझेंटेशनमध्ये, किंवा आपलं गणितही डोकावता कामा नये असं मला वाटतं. तुम्ही अनेक वेळा म्हटलंय की रिदम हे नेचरमध्ये एक्झिस्ट होतं. तर किंवा डेली आयुष्यात म्युझिक, फक्त म्युझिक करताना नाही. तर हे कसं तुम्ही अनुभवता? रिदमचा एक सेन्स. हे आपण आपण किती रीतीने ऐकत असतो, निसर्गातले कुठले कुठले आवाज ऐकत असतो बरं का. मध्ये ट्रेन जाते ती एका विशिष्ट लयीतच जाते. कधीतरी पुलावरून जात असताना झिक 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 अशा रीतीने जाते, पण कधीतरी त्याचा चोरून अशी वेगवेगळ्या रूपाने जात असते. तर अशा निसर्गातल्या ज्या घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्याच्याशी आपण एकरूप होताना आपल्याला दिसतो आणि आपल्याला कुठेतरी आपल्या कलेमध्ये त्याचं साधर्म्य होत असताना दिसतं.
आता तुम्ही बोलताना एक मला दुसरं विचार आला, की हे जे एक विलंबित लय, मध्यलय, द्रुतलय ह्यातला काय फरक आहे? कसा समजावा यातला? म्हणजे एक मोठ्या-मोठ्या ह्यानी एक आहे, पण त्याच्यात एक की विलंबितचं काय चार्म आहे? त्याच्यात काय आहे? मग आपण मध्याचे काय आहे? त्याला फक्त आपण अ, विलंबित आणि द्रुतचा एक मिडल पाथ असं समजावं का त्याच्यात काय आहे? आणि मग द्रुतमध्ये काय आहे? एक विलंबीमध्ये मला असं वाटतं, की एक योग्याची भूमिका असते, स्थिर होण्याची. हं, बरं का? हं, त्यामुळे मला आपल्या इंडियन म्युझिकच्या बाबतीत आपली विलंबितमध्ये ख्याल मांडली जाते गायकी, हं, ख्याल गायकी. हं, आणि त्याच्यात विलंबितमध्ये जो ठेका मांडला जातो, हं. जगाच्या कुठल्याही रिदममध्ये नाही, अशी विलंबित लय नाही, कुठेच नाहीये. नाहीच. बरं का? हं, आणि सुकून देणारी तरीसुद्धा मॅथमॅटिक्सच्या मध्ये राहून सुद्धा मॅथमॅटिक्सच्या पलीकडे जाणारी आहे हं. विलंबित लय. ती कुठेच मला असं वाटतं जगाच्या कुठल्याही म्युझिकमध्ये दिसत नाही. किंवा आमची जी मध्यलय येते धा, धिन, दिन, धा, धा, धिन, ह्याच्यामध्ये काय थोडी गाणाऱ्यांची विलंबित लय, तबला वाजवणाऱ्यांची विलंबित लय आणि कलाकारांची विलंबित लय, याच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे. हं, बरं का? हं. साधारण वाद्य वाजवणाऱ्या लोकांची विलंबित लय ही 50 BPM असते. आता बापरे! हल्ली BPM आले म्हणून मी सांगतो. बरं का? हं. तर 100 ही मध्यलय असते आणि 200 ही द्रुत. द्रुत असते. हे गणिताने सांगतोय. हं, हं. तर विलंबित ख्याल गाणाऱ्या लोकांची लय विलंबित ही अजूनही खाली असते. हो. 30, 25, अजून सुद्धा कमी हो. 25 सुद्धा असते. बरं का? तर हीच नृत्य कलाकारांची लय विलंबित ही साधारण 70 असते. हं, 65, हं, 70 हं. असते. ती 130 मध्ये होते आणि 240 असे 50. मध्यलयचं काय खासियत आहे? कारण कुठेतरी एक विलंबित जे आहे त्याची एक जागाच वेगळी आहे आणि जसं तुम्ही आता म्हणालात, की ते थोडं एक स्पिरिच्युअल, इंट्रोस्पेक्टिव्ह, डेव्हलपमेंट रागाच्या दृष्टीने विलंबित लय फार उपयोगी. द्रुत लय तर परत ऑब्व्हियस आहे, की ती क्लायमॅक्सकडे जाते. ती एकदम सगळ्यांना जागी वेगळ्या प्रकाराने करते. तर त्याचा एक मॅजिक आहे. तर पण मध्यलयचं काय महत्त्व आहे? कारण मध्यलय थोडी अशी एक इग्नोर होते. काय? मध्यलय कधी हां, म्हणजे मध्यलयीमध्ये गाणं बजावणं करणं हां. हे आयडियल पूर्वीच्या वेळेला मानत होते. बरं. आजही हां, मानतात. हां. मध्यलयीमध्ये करून दाखवा चॅलेंजिंग आहे. आणि काही-काही बरोबर. घराण्यांचं जास्त मध्यलयीकडे असतं. काही-काहींचं जरा जास्त विलंबितकडे. मध्यलयीकडून प्रवास विलंबितकडेही जातो. तुम्ही ॲक्चुअल गाताना, विस्तार करताना हं. तुम्ही खाली विलंबितमध्ये उतरू शकता आणि द्रुतमध्येही जाऊ शकता हं. मध्यलयीमध्ये हां, काम करताना. हां. हा त्याचा एक एडवांटेज. मोठा ॲडव्हांटेज आहे. हां. आणि मध्यलयचं असं पण आहे का, की ते जास्त एक नॉर्मल वाटतं? कारण सामान्य माणसं थोडे जास्त मध्य ह्याच्यात हो, हो. विलंबित करता थोडं तुम्हाला एक जास्त एफर्ट करायला लागतं. ऐकणाऱ्यांना सुद्धा आणि परफॉर्मिंग लोकांच्या करता पण. पण मध्यलय थोडी जास्त सामान्य एक ॲव्हरेज ह्याच्यात बसते. कारण मला माहीत नाही का एक विचित्र एक क्युरिओसिटी वाटते, की मध्यलयबद्दल मी ऑल्वेज लोकांना विलंबितच्या बद्दल खूप बोलताना ऐकलंय, द्रुतच्या बद्दल. पण मध्यलयीच्या बद्दल नाही मध्यलय आहे ना. गाताना, प्रेझेंट करताना ते होतंच. ह्या सगळ्या लयी येतातच. हं. नृत्यातून येतात, वाजवण्यातून येतात,
सितार सरोद वादनातही येतात, तबलामध्येही येतात, हां, गाण्यातही येतात. हां. भारतीय संगीतात गुरूचं अतिशय महत्त्व. का म्हणून? चांगला प्रश्न. आपण बघतो रियालिटी शो ते आजकाल खूप पाहतो. लहान लहान मुलं तर कमालचे गातात आणि आपलं संगीत आता भारतीय संगीतात, अभिजात संगीतात सुद्धा लहान लहान मुलांचं असं तबला वाजवतायत किंवा सुरेख काम करतायत. परंतु अभिजात संगीताच्या बाबतीत बोलताना गुरुशिवाय संगीत येऊ शकत नाही. साधं एखादं यमनमधलं भावगीत असेल, अहिर भैरवमधलं भावगीत असेल, लाईट म्युझिक पिक्चरमधलं गाणं असेल, ते बरोबर तसंच्या तसं गातात, चांगलं गातात. आपण स्वतःहून खुश होतो की अरे कसं काय म्हटलं. पण त्याला यमन राग गायला सांगितलं की जरा गा 15-20 मिनिटं, तर गाऊ शकत नाही. का? याची नीट कारणं पाहिली तर आपलं संगीत कसं आहे, आपल्या संगीताला शास्त्रात्मक भूमिका आहे. ती कोणी जन्मदात्या ग्रहण करू शकत नाही, गुरूंनी सांगितल्याशिवाय. त्याच्यानंतर तंत्र आहे, टेक्निक आहे. ते टेक्निक कदाचित उपजत अंगाने येऊ शकतं काही प्रमाणात. परंतु त्याचा वापर कुठे करायचा, केव्हा करायचा, कसा करायचा, ही इन्फॉर्मेशन जी आहे ती गुरुशिवाय मिळत नाही. थर्ड, भारतीय संगीताची विद्या आहे प्रचंड आणि या विद्येमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या गायकी, बंदिश खूप प्रकार आहेत या विद्येमध्ये. ते सगळे काय जन्मदात्या मिळत नाही. त्याला गुरुने सांगायलाच लागतं. यमनच्या 15-20 बंदिशी त्याला जर सांगायचं झालं तर गुरुशिवाय कोण सांगणार कसं? की तेव्हा हा राग तुला अजून अर्ध्या तासाने कसं म्हणायचं आहे, अर्धा तास कसा गायचा आहे, हे गुरुच्या तालमीशिवाय मिळू शकत नाही. त्यामुळे आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे कला. कलेपर्यंत नेणं. तर शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला हे भारतीय संगीताचे 4 पिलर आहेत, महत्वाचे. आणि हे गुरु शिष्य परंपरेमध्ये त्या त्या वेळेला त्याचा त्याचा उलगडा करून गुरु हा शिष्यापर्यंत ती कला पोचवत असतो, बरं का. आणि ह्या सगळ्या विषयाचं विस्तृत आकलन झाल्याशिवाय हा विषय दुसऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोचू शकणार नाही. आणि तो पोचवण्यासाठीच जी पद्धती आहे त्याला गुरु शिष्य परंपरा असं म्हणतात. तुम्ही अतिशय चांगले आणि सिन्सिअर जेन्युइन गुरु मानले जाता, की हे एक फार कमी लोकं करू शकतात. कारण जेव्हा व्यक्ती सोलो परफॉर्मर होते, तेव्हा एक थोडंसं एक सेल्फ ऑब्सेशन, सेल्फकडेच एक कलाकाराचं अटेन्शन फोकस असतो आणि जेव्हा शिकवतात तेव्हा दुसऱ्याकडे फोकस देण्याचा भाग येतो. तर तेव्हा तुमच्या मनात तो भाव पाहिजे, की ह्या शिष्याला हे यावं, मी देणार, मी दाखवणार की कसं. तर हे तुम्ही कसं करता? कारण त्याच्याकरता एक एक आतनं एक जेनेरॉसिटी पाहिजे, एक तयारी पाहिजे देण्याची. ही फार कमी लोकांमध्ये असते. तर हे कसं तुम्ही करता? की दुसऱ्याचे एवढं म्हणजे दुसऱ्याकरता खरंच एक देण्याच्या भावनेने कसं? सगळं संस्काराशी निगडीत आहे हा विषय. तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर संस्कार आहे. आम्हाला आमच्या गुरूंचे संस्कार कसे मिळाले, त्याच्यातून काय मूल्य पाहायला मिळाली, मूल्य. तर आयडियल गुरु कोण, आयडियल गुरुची लक्षणं काय, तर पहिलं गुरु नॉलेजेबल पाहिजे.
हाऊ टू टीच गुरुला कळलं पाहिजे. सेकंड, हम्म. फर्स्ट नॉलेजेबल, सेकंड हाऊ टू टीच, अँड थर्ड विलिंग टू टीच. येस. ह्याच्यातलं एक जरी नसेल तरी तो गुरुपदाला जाऊ शकत नाही. आणि एकापेक्षा एक महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, विलिंग टू टीच असेल तर हाऊ टू टीच हे त्याला परमेश्वर सांगू शकतो, मार्ग दाखवू शकतो. पण विलिंग टू टीचच जर नसेल तर काही अर्थ नाही. म्हणजे मला ऑलवेज वाटतं, की लोकांच्या मनात एक इच्छा असते, की आपण मोठ्या नावांकडे जावं शिकायला. म्हणजे आपल्याला काहीतरी मिळेल. कारण आपण इतके प्रभावित असतो त्यांच्या गाणं, वाद्यांचे काय. पण ॲक्चुअली होतं जास्त वेळा उलटं होतं, की अ, ज्यांच्याकडे तेवढं नाव नाहीये, त्यांचेच स्टुडंट्स खरं जास्त तयार होतात. ह्याचं काय कारण आहे, की लोकं धावतात मोठ्या नावांकडे, पण त्यांना मिळत नाही. हे काय माहिती नाही ह्याचं. खरंच मला वाटतं तुम्ही आत्ताच ते सांगितलत, की विलिंगनेस टू टीच. तो विलिंगनेस एक पाहिजे. आधी पाहिजे. पण तोच विलिंगनेस पाहिजे. व्हेरी ऑफन कलाकारांमध्ये तो नसतो. कारण ते इतके स्वतःच्या आर्टमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, की टीचिंग करता जो एक मला वाटतं आपल्या हृदयातला एक वेगळी जागा असते, की तिथे तुम्हाला ती तयारी नाही, पाहिजे. आपल्या गुरुकडून मिळालेली विद्येचं ऋण हां. फेडण्याचा मार्ग फक्त एकच सांगितलाय आमच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये, की अरे तुम्ही कोणाला तरी शिकवा आणि त्याला घडवा. कारण मी वैयक्तिक माझ्या बाबतीत मी सांगतो, मी नुसतं शिकवत नाही, मी घडवण्याचं काम करतो. आणि मला असं वाटतं, की विद्यार्थ्याचं वर बसून गुरु खाली बसून ऐकतोय आणि त्या विद्यार्थ्याचं कौतुक मनापासून होईस तोपर्यंत त्याची तयारी व्हावी या भावनेने मी खाली बसतो आणि विद्यार्थ्याचं ऐकतो. तिथपर्यंत तो विद्यार्थी गेला पाहिजे. आणि तो जर नाही गेला तर थोडं आपल्यात काहीतरी कमी आहे, अशी माझी धारणा आहे माझी. अर्थात त्याचे फुल एफर्ट्स पाहिजेत. बरोबर. तो एफर्ट्स पूर्ण करत नाहीये नाही, नाही. ते तर आणि जर तो घडला जात नाहीये तर त्याला मी जबाबदार आहे असं वाटत नाही. अर्थात. पण जेव्हा तुम्ही कोणीतरी विद्यार्थीला सिलेक्ट करता, तर तेव्हा तुमच्या मते एक आयडियल स्टुडंटचे काय क्वालिटीज असायला पाहिजेत? आयडियल स्टुडंट्समध्ये 6 गोष्टी पाहिजेत. फर्स्ट, ही शुड बी सरेंडर हां. टुवर्ड्स गुरु. हं. सेकंड, डिवोशन पाहिजे. सरेंडर, डिवोशन, हार्डशिप, सिन्सिअरिटी, पंक्च्युअलिटी अँड लॉयल्टी. ह्या 6 गोष्टी शिष्यामध्ये पाहिजेत. आणि ह्या 6 पैकी एक जरी नसेल ते नाही. तरी गडबड आहे. इंटरेस्टिंग, की इथे तुम्ही आणि मी इथे इंटेलिजंट मागत नाही बघा. हां, तेच मी म्हणणार होते, की की ते तुम्ही नाही मागत आहात. उलट अर्थी आता कोणी इंटेलिजंट आला मुलगा तर मला भीती वाटते. कारण ह्याचा इंटेलिजंट ह्याला करण्यापासून दूर नेईल. बरोबर. कारण त्याचा इंटेलिजंट त्याला काय सांगतो त्यावेळेला, डाऊट येतो. की हो. आय नो. हां. तो कधीच करत नाही काम. बरोबर. कारण त्याला कळलंय म्हणून. हा त्याचं इंटेलिजंट कळणं. कारण इंटेलिजंट कसा पाहिजे? म्युझिक पुरताच पाहिजे. पण म्युझिक सोडून इतर विषयातला इंटेलिजंट जर म्युझिकमध्ये आला तर नुकसान करतो. म्हणजे आपलं नाव कशाने होईल, त्या गोष्टी करायच्या, हा एक इंटेलिजंटचा भाग असतो. तो कधी म्युझिकला हेल्प देणार नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर. रियाज आयडियल कसा असावा? त्याला काही एक सिस्टम आहे?
रियाजाच्या पहिले गोल पाहिजे. उद्दिष्ट तुमच्या समोर नसेल, गोल नसेल, तर रियाजाला काही अर्थ नाही. हं, हं. आणि विद्यार्थी रियाजाच्या स्थितीला केव्हा जातो, की आपल्याला कळते पण कमी पडले आपलं श्रम. आपल्याला कळले, तंत्र कळले, ते बुद्धीनेही कळले, फक्त आता ते साधण्याची गरज आहे. त्याला रियाज म्हणतात. म्हणजे काहीतरी उद्दिष्टासाठी तो रियाज करतोय. मग चिल्ला करतोय 40 दिवस, बरोबर. बरं का, हां. घनघोर तपश्चर्या करतोय. तर ते रियाज, तपश्चर्या अशा गोष्टी आहेत. साधना थोडी वेगळी आहे. रियाज आणि साधनेमध्ये फरक आहे. रियाज हा उद्दिष्ट प्राप्तीसाठी असतो. साधना ही उद्दिष्टाशिवाय असते. हं. आता ही थोडी फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे, पण खरं आहे हे. मी सांगतोय. कारण आपण 2 वेळेला काय जेवतो, कधी भूक नाही लागली तरी जेवतो, वेळ झाली म्हणून. असं संगीताचं काम करणारे पाहिजेत ना. संगीताचं त्याला साधना म्हणतात, की जे उद्दिष्ट नाही, गोल वगैरे काही नाहीये. पण आपण करायचं. एक लीन झालं पाहिजे आपल्या विषयात, मग्न झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी बसायचं. त्याला साधना म्हणतात. जी उद्दिष्टाशिवाय केवळ मनाचा आनंद देणारी स्थिती आहे, ती साधना आहे. परत थोडी उपासना वेगळी अजून. उपासनेपर्यंत जाणारे संगीतकार माझ्या पाहण्यात फार कमी आहेत. फार कमी आहे. पण पाहिले मी. उपासना ती काय लेव्हल आहे? फारच वेगळी लेवल आहे. फार उच्च लेवल आहे उपासना. म्हणजे व्रतस्थ लोक असतात ना, व्रत हं. आणि आनंदही आणि व्रत घेतल्यासारखं जातात. आपण कधी एक दिवस साधनेमध्ये 2-4 दिवस नाही झाला रियाज तर सोडून देतो, साधना करत नाही. पण उपासनेचे लोक त्याच्याशिवाय ते पुढे जातच नाही. उशीर झाला रात्री तरी ते उपासना करून आपलं मंत्र जप, काय जे असतं जपजाप्य ते करत राहतात. तसंच संगीतामध्ये येणारे लोक फार कमी आहेत. पण साधना उपासनेच्या जवळ गेलेले लोक भीमसेनजी होते, सगळे मोठमोठे लोक, प्रचंड लोक होते मोठे, किशोरीताई होत्या. पण ही सगळी रियाज, मेहनत, साधना, उपासना ह्या लेवलला संगीत, अगदी मी म्हणतो रियाजाच्या लेवलला सुद्धा सुरुवातीला यंग असतो मनुष्य, रियाज करतो 8 तास, 10 तास चिल्ला करतो, 6 मेणबत्त्याचा रियाज. हे माहितीये का? नाही, काय त्यावेळेला लाईट नव्हते. हां. मग एक मोठी ती मेणबत्ती असायची, ती जाळायचे, रात्रभर वाजवायचे. मग ती 2-3 तास जळायची. असे 6 तास 6 मेणबत्त्यांचा रियाज करणारे लोक होते. तर एक इनका रियाज कितना है, 6 मोमबत्ती का है रियाज, असं. तर मग ते वेगवेगळ्या अनेक लोकांनी भरपूर साधना केली त्याच्यात. आता तुम्ही चिल्लाचं म्हणत होता, तर त्याचं मी ऐकलंय बऱ्याच लोकांकडनं, पण ते 40 दिवस पहिलं काय म्हणजे 40 आणि दिवस करायचं काय त्या 40 दिवसात? 40 दिवसात फक्त तबला वाजवायचा आणि ती सुद्धा एकच गोष्ट वाजवायची, अच्छा, असं. असं त्यावेळेला होतं विशिष्ट. बरं. त्या गोष्टीला आधी रियाजाचं महत्त्व सांगत होते. विष्णू दिगंबर पलुसकरांना विचारलं, रियाजाचं महत्त्व काय? तर विष्णू दिगंबर म्हणजे मोठे, डिव्हिन आहेत. हो, म्हणजे ज्यांनी सगळं हे लिहिलं जे पूर्ण ते सगळं
गांधर्व महाविद्यालयाची हो, परंपरा. बरोबर. म्हणजे ज्यांनी ॲक्चुअली पूर्ण सिस्टम ऑफ एज्युकेशन आणलं संगीतात. तर त्यानं रियाजाच्या बद्दल विचारलं, काय आहे महत्व आहे? म्हणाले, एक पलटा तुम्ही 100 वेळा म्हणता, तेव्हा तुमचा पाठ होतो. हं. 300 वेळा म्हणता, तर म्हणाले तुम्ही कधीच लाईफमध्ये विसरणार नाही. पण 1000 वेळा म्हणता, तेव्हा म्हणाले पलट्याला तेज यायला सुरुवात होते. तेज यायला लागतं. तर संगीत ही तेजोमय साधन आहे. आपल्या स्वर लयीला तेज प्राप्त झालं पाहिजे. असं ते रियाजाचं महत्व ते सांगत होते. तर असं रियाज करणारे लोक त्या काळात प्रचंड होते. हल्लीच्या काळात कसं ज्याला करायचं त्यांनी कसं जमवायचं? कारण काळ इतका भयंकर बदललाय आणि आता यंग मुलं म्हणजे त्यांचं एक मेंटल हेच बदललंय. तर अशा ह्याच्यात तुमचं काय तुम्हाला काय दिसतं? नाही, काळ आहे ना, तो फार मोठी स्थित्यंतर बदलवतो. काळाचा फार मोठा महिमा आहे. आमच्या काळामध्ये लहानपणी तंत्राने विकसित एवढे लोक नव्हते. आत्ताच्या काळात तंत्र अवेलेबल आहे. खूप खूप तंत्र विकसित झालेले आहे. तंत्राने खूप म्युझिक पुढे जाते. स्पीडने सुद्धा पुढे जाते. बरं का? पण म्युझिकल गहराई ज्याला म्हणतात, खोली, म्युझिक असं वाढत चाललंय. असं. पण असं कमी वाढते डेप्थ लेवलला. कारण सगळं रेडीमेडच मिळतंय. बटन दाबलं की YouTube वाटेल ते ऐकायला मिळतं. हां, की पण जे जुन्या काळात लोकांना म्हणजे गुड तरसते होंगे की कधी ऐकायला तरसच होते ना. हो, की खरंच तर त्या आपण तरुणपणामध्ये तरसण्याचा तडफडा सर्वात चांगला अर्थ काय होता, की त्याच्यातून ज्यावेळेला संगीत उत्पन्न व्हायचं, त्या तरसण्याच्या पाठीमागची असलेली त्यांची तळमळ आणि ती तळमळ व्यक्त ज्या वेळेला होते, त्याच्यात त्या व्यक्त होण्यामध्ये भावना एक असतात. तर त्या आता कमी झाल्या आहेत. कारण सगळेच जण स्पीडमध्ये वाजवत आहेत. हे फारच त्यामुळे त्याच्यातली डेप्थ जी आहे, ती थोडीशी कमी झाली आहे. आणि ह्याचं कारण की आपण कलाकारांना म्हणावं, ऐकणाऱ्यांना म्हणावं. कारण त्यांना पण ती स्पीडच आवडतीये. त्यांच्यातच ऐकण्याचा सुद्धा पेशन्स नाहीये. तर पण लोकांना म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो, आर्टिस्टने स्वतः ठरवायला पाहिजे, हं, की मला लोकांना काय द्यायचंय. हं. वनस्पती तूप द्यायचंय का असली घी द्यायचंय, हे कलाकारांनी ठरवलं पाहिजे. बरं का? लोकांना ते सगळंच आवडतंय हो. त्यामुळे लोकांना दोष देण्यात काही पॉइंट नाही असं मला वाटतं. आर्टिस्टने स्वतः ठरवलं पाहिजे, की मला नाही, मी हेच करणार आणि हे करणार नाही. हे सुद्धा नक्की पाहिजे असं मला वाटतं. आता एक पॉइंट येतो, की तुम्ही ॲज अ सोलोइस्ट तर अमेझिंग आहात. पण तुम्ही अकंपनिस्ट म्हणून परत एक वेगळ्या लेव्हलचा करता. तर हे दोन्ही तुम्ही कसं सांभाळता आणि त्याच्याकरता तुम्ही स्वतःला एक वेगळं माइंडसेट कसं तयार करता? मला पहिलं असं वाटतं, की साथ संगतीबद्दलची भूमिका हे आधी समजणं गरजेचं आहे. साथ संगत हा एक शब्द नाही आहे. साथ वेगळी, संगत वेगळी. हां. हे लक्षात घ्या. साथ ही ख्याल म्युझिकची साथ होते. ध्रुपदाची संगत होते. हे लक्षात घ्या. साथ म्हणजे काय? तर तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीमागे आहे. साथ. आणि हातात हात घालून बरोबरीने जातात ती संगत. तर हा साथ संगतीमधला जो भेद आहे, हा संगीतातल्या कुठल्या फॉर्ममध्ये आहे? तर ध्रुपदामध्ये आहे. ध्रुपद संगीत जे आहे, ते बरोबरीने निघाचं संगीत आहे.
तो गायला निघाला की आपण त्याच्याबरोबर वाजवतो. इवन तो आस्ताही म्हणत असताना सुद्धा पखवाज वादक त्याच्याबरोबर वाजवतो किंवा तबला वादक असेल तर तो वाजवतो. साथीमध्ये नाही, ख्याल म्युझिकमध्ये साथ करतो. ठेका प्रधान गायकी आहे ही. ही तालप्रधान गायकीच नाहीये. ख्याल गायकी ही तालप्रधान नाहीये, ठेका प्रधान गायकी आहे. याला तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल काय? हो, ख्याल गाणारा कधी हातात ताल धरून गाऊ शकत नाही. विलंबित एकतालचे टाळी धरून कधी त्याला आजताही म्हणता येणार नाही. पण ध्रुपदाचा गायक तबला पखवाजाच्या वाद्याशिवाय, तबला पखवाजाची गरज नाही, पण ध्रुपद गायक हातात ताल धरून चौताल, धमार, सुलताल ह्या वेगवेगळ्या तालामध्ये बंदाशी आस्ताही अंतरा म्हणू शकतो. तसा ख्याल गायक विलंबितचा ख्याल हातात तालाची टाळी धरून म्हणू शकत नाही. हा ख्याल गायकीतला आणि ध्रुपद गायकीतला तालाच्या अंगाने सांगितला जाणारा मेजर फरक आहे. मग तो गाऊ शकत नाही ख्याल गायक हातात ताल धरून, तर तबलजीनी ठेक्याशिवाय अधिक वाजवणं गरजेचं आहे का? शक्य आहे का? नाही. तिथे ठेकाच धरला पाहिजे. ही भूमिका पहिल्यांदी जर समजली नाही तर ख्याल गायकी ही ठेकाप्रधान गायकी आहे. त्यामुळे गायकाचे विचार हे ठेक्यामधून जे व्यक्त होतात, संपन्न होतात, त्याच्याशी एकरूप होणं तबला वादकांनी हे अत्यंत गरजेचं आहे. कधी असं वाटतं की हे गाणं इतकं छान चाललंय, आता माझं पण थोडं एक व्हावं. वाटेल त्या वेळेला नाही हो, त्याच्या काही जागा ठरलेल्या आहेत, त्या वेळेला चालू पाहिजे. म्हणजे ती ख्याल गायकी केव्हा वाजवावं तबला वादकांनी, केव्हा वाजलं जाऊ नये, याच्यासाठी त्याच्यावर गायकीचे संस्कार पाहिजेत तबला वादकावर. ते जर नसतील तर खऱ्या अर्थाने ती संगत साथ उभी राहणार नाही. असं नाही, कारण मी बघितलंय तुम्हाला, हे तुम्ही स्वतःहून नाही सांगणार, पण कार्यक्रमांमध्ये जेव्हा तुम्ही साथसंगत करत असता तेव्हा मला फार ते आवडतं. म्हणजे बघायला सुद्धा. कारण त्याच्यात एक फक्त आपलं चाललंय ठेका असं नसतं. तुम्ही ज्या ह्यानी तुमचा एक रिस्पॉन्स असतो, कम्युनिकेशन असतं गाणाऱ्याबरोबर, इन्स्ट्रुमेंटलिस्टबरोबर, ते एक खरोखरीच फार फार छान वाटतं. म्हणजे ॲज अन ऑडियन्स जेव्हा मी ते बघते, ऐकते, तेव्हा फार छान वाटतं. कारण त्याच्यात एक फुल इन्व्हॉल्वमेंट असते, की तुमचा तो प्रयत्न असतो. तुम्ही जी दाद देता त्या गवईला, ते मी बघितलंय, की त्यांना पण एक सिक्युअर वाटतं. ते पण रिलॅक्स होऊन त्यांना वाटतं अजून चांगलं करावं. तर हे तुम्ही कसं तुम्हाला मला काय वाटतं सुचतं? की मी तऱ्हेतऱ्हेच्या लोकांबरोबर वाजवलंय. जुन्या सगळ्या लोकांबरोबर वाजवलंय. ग्वाल्हेरचे कृष्णराव शंकर पंडित त्यांच्याबरोबर वाजवले, विनायकबुवा पटवर्धनांबरोबर वाजवले, ओगूबाई कुर्डीकरांबरोबर वाजवले. बरं का, सगळे स्टॉलवर्ड्स मास्टर्स लोक हे पूर्वीचे लोक. मग त्याच्यानंतर ते येणारे सगळ्याच लोकांबरोबर मी वाजवले. तेव्हा मला म्हणायचं आहे की ती गायकीचा पहिल्यांदी आनंद घेता आला पाहिजे आणि त्यांची रिक्वायरमेंट आपल्याला पुरी करता आली पाहिजे, असं मला वाटतं. आधी कलाकाराच्या रिक्वायरमेंटपेक्षा आधी फॉर्मची रिक्वायरमेंट कळणं हे गरजेचं आहे. फॉर्म म्हणजे काय? तर ख्याल गायकी हा फॉर्म आहे. ह्या ख्याल गायकीला मुळात साथ काय पाहिजे, कशी पाहिजे, ते कळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द्रुपद असेल तर द्रुपदामध्ये सुद्धा ख्यालासारखा नुसता ठेका वाजवून उपयोग नाही. तिथे अधिक वादन करता आलं पाहिजे, तिथे तुमचा कस लागणार. तर ह्या दोन परस्पर भिन्न प्रकृती ज्या आहेत साथ संगतीमध्ये, साथ ही फक्त ख्यालाची होते. मग तो ख्याल जर व्हायलिनवर वाजला जात असेल तर व्हायलिनवरची साथ सुद्धा ख्यालाप्रमाणेच व्हावी. सारंगीवर वाजला जात असेल तर त्याचप्रमाणे व्हावी. पण ध्रुपदापासून जी इन्स्ट्रुमेंट
आणि जो तंतप्रकार उत्पन्न झाला हं. तो म्हणजे गतांग. गतांग जे सितार, सरोद, हां, हां. संतूर हं, हं. किंवा गिटार या वाद्यांवर वाजलं जातं. तर तो तंत बरोबरची साथ म्हणजे गतांगाची साथ. त्याच्यावर वाजल्या जातात त्या गती वाजल्या जातात. कारण ती स्ट्रोक वाद्य आहेत. बरं का? तर स्ट्रोक वाद्यांनी काय होतं तर स्वर क्रिया आहे ती जवळ-जवळ येते आणि ती ताल अंगाकडे जाते. म्हणून त्या ठिकाणी साथ केली जाते त्याला साथ म्हणता येत नाही. त्याला संगत म्हणतात. ज्याच्यात अधिक वादन होतं. हे पहिल्या ह्या मूलभूत गोष्टी कळणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आता थोडंसं जर का मॉडर्न काळाकडे वळलो, तर तुमचं फ्युजनच्या बद्दल काय विचार आहेत? फ्युजन म्युझिक. फ्युजन काय-काय तर फारच चांगले आहेत. म्हणजे शक्तीचं फार आयडियल झाकीर शक्ती ग्रुप, जॉन मॅक्लफिन आणि अप्रतिम आहे. म्हणजे 2 वेगवेगळी म्युझिक त्याचे कॉमन फॅक्टर काय आहेत? ह्याच्यावर काम झालं पाहिजे. बरं का? चांगल्या रीतीने वर्क झालं पाहिजे. त्याच्या पाठीमागे विचार पाहिजे, व्यवस्थित थॉट पाहिजे, असं मला वाटतं. त्याचे क्लायमॅक्सला जाणारे एरिया कुठले आहेत, त्याच्यावर विचारलंच गेलं. राग अगदी नाही वाजला, तरी निदान स्केल पुरतं तरी मर्यादित पाहिजे, की ज्या एका स्केलमध्येच ते म्युझिक राहील आणि त्याचा असर होईल. इंडियामध्ये होत असताना कम्प्लिटली मला काय पाहिजे ते मी वाजवतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही वाजवा. अशा रीतीने दोन्ही एकत्र येऊ शकत नाही. बरोबर. एकत्र येणं म्हणजे आदान-प्रदान झालं पाहिजे विचारांची. पण त्याच्यातनं स्वतःचं पण काही सोडायला लागतं. कारण ते ऑफकोर्स हां, कारण 2-4 विचार आल्यानंतर हां. साध्या आपल्या संसारात सुद्धा लग्न झाल्यानंतर आपल्याला कॉम्प्रोमाइज कितीतरी करायला लागतात. बरं का? तसं कॉम्प्रोमाइज करायचं होऊन ठरवून सुद्धा आपले जे क्लायमॅक्स पॉइंट आहेत, आलापाचे म्हणा किंवा तानेचे म्हणा किंवा लयकारीचे म्हणा किंवा काय ते व्यक्त होण्याच्या जागा एकत्र बघणं, त्याचा टोटली इफेक्ट कसा होणार आहे, लोकांना काय परिणाम होईल, अशा विचारांनी, समृद्ध विचारांनी काही जे फ्युजन एकत्र येतात, ते सक्सेसफुल होतात. एक कलाकार जेव्हा स्वतःला घडवतो, तेव्हा खूप सॅक्रिफाइसेस, त्याग हा खूप इन्व्हॉल्व्ड असतो. तर तुम्ही काय-काय सॅक्रिफाईस केलंय तुमच्या प्रवासात? मला आठवतच नाही. सॅक्रिफाईस केलं असं वाटतही नाही, खरंच. कारण मला असं वाटतं, की एखाद्या कलाकाराचा जो हा प्रवास पाहिजे, अशा रीतीने तो माझा आहे. बरं का. पण अनेक गोष्टी सोडायला लागतात. आराम, कम्फर्ट हे किती गोष्टी सोडायला पण ते सुद्धा मी म्हणजे मला सगळेजण दुपारी सांगतात, की विश्रांती घ्या तुम्ही. पण मला दुपारी झोपावसं वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं मी दुपारी सुद्धा इंटरव्ह्यूज वगैरे रूल ब्रेक केलात. 2 ते 4 सगळे वामकुक्षी नाही. मी नाही करत आणि मला त्याच्याबद्दल सॅक्रिफाईस केलंय वगैरे असंही काही वाटत नाही. म्हणजे मला पण तरीसुद्धा मला सारख्या प्रेरणा मिळत असतात आणि त्या प्रेरणा मला ज्या मिळतात त्या ऑफकोर्स आयडियल लोकांकडून मिळतात. बरं का? आणि त्यांनी माझा प्रवास हा चालू आहे, असं मला वाटतं. मी काय मुद्दाम काय फार मोठा सॅक्रिफाईस केलाय, असं खरंच नाही वाटत. पण थोडा झालाच असणार. नाहीतर एक व्यक्ती अशा लेव्हलची कशी घडू शकते त्याच्याशिवाय? पण त्याला सॅक्रिफाईस कशाला ही आनंदाची गोष्ट आहे हो.
सॅक्रिफाईस करण्याचं म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध आपण काहीतरी करतोय असं मला वाटतच नाही ना. हाय हाय खरोखरीच छान पर्स्पेक्टिव्ह. मला खरंच वाटत नाही. सॅक्रिफाईस कशाला म्हणतात, की मनाच्या विरुद्ध काहीतरी करतोय. बरोबर. तसं वाटतच नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही. एक दुसरा प्रश्न येतो, की खूप लोकं ट्रेन करतात. मग ट्रेन म्हणजे खूप प्रॅक्टिस करतात, रियाज करतात, मेहनत करतात. म्हणतात, की त्यांना करायचंय. पण त्यांचे कलाकार होत नाहीत. म्हणजे खूप लोकं शिकतात. पण कलाकार अगदी बोटांवरती मोजता येतील असे असतात. तर त्याचं काय कारण? मे बी त्यांचे एफर्ट्स कमी पडतात. हे पण मेहनत खूप करतात. पण हे काय ते वेगळं वाटतं, की फक्त मेहनत असते का? का अजून काही असतं त्याच्यात? पण तरी मला असं वाटतं, की संगीत हे फुकट जाणार नाही. त्यांची मेहनत नाही, नाही. कधी ते फुकट जाणार नाही. का ते माहिती तर आहे का? नाहीच. का माहिती आहे का? कारण मला असं वाटतं कधी-कधी हे एका जन्माचं नाही आहे. हं. मे बी रिबर्थमध्ये त्यांनी आत्ता केलेले त्याला पुढल्या जन्मी तिकडे उत्सित ठिकाणी घेऊन जाईल, इच्छित ठिकाणी. माझा खरं ह्या अर्थाने प्रश्न होता, की फक्त मेहनत ही पुरे असते का? का बाकीचे पण काही बाजू, की तुमचे विचार, तुमचं एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी या गोष्टींचं सुद्धा महत्त्व असतं का? जेव्हा एक व्यक्ती कलाकार असतंच बनतो? कारण संगीताचा संबंध शिख्या-दीक्षा परख्याशी आहे. हं. बरं का? शिख्या, शिख्या म्हणजे काय? की खूप शिका. दीक्षा म्हणजे तुम्ही खूप पहा. आता संगीतात पहा म्हणजे ऐका. अनेक लोकांना ऐका. हा पहा म्हणजे दीक्षा म्हणजे हे आहे. हां. खूप लोकांना ऐका आणि शेवटी परखा, की तुम्हाला तुमचा रस्ता ठरवा. कुठल्या रस्त्याने जायचंय. तर ही कुवत जर नसेल, बरं का, तर तो कलाकार पदापर्यंत जात नाही ना, की मुश्किल होतं. हं. जाऊ शकत नाही. हं. कारण त्यांचं कुठेतरी परखणं जे आहे, हं. ते कमी पडतं. हं. असं आहे. आणि मला वाटतं ह्या त्या जागा आहेत, की जे तुम्हाला गुरु एका पॉइंटपर्यंत म्हणजे तुम्ही जे म्हणता ना, की आत घालायचं ते देऊ शकतात. पण ते प्रोसेसहून जे निघण्याचं आहे, ते ते स्वतःलाच पण स्वतःला म्हटलं तरी ते संस्काराशिवाय येऊ शकत नाही. नाहीच, नाहीच. कारण त्या गुरूकडून मिळणाऱ्या सारख्या प्रेरणा आहेत, अर्थात. ती व्यक्त होण्याची वेळ यावी लागते. परंतु वेळेच्या अगोदर काय लागतं? येस. तर त्याच्या इच्छा आकांक्षेवरती अवलंबून आहे. त्याची इच्छा किती आहे त्याच्यात. त्याची पुढे जाण्याची इच्छा स्वतःची जर नसेल, बरं का, तर तो त्याला तिथेच राहण्यामध्ये मजा येत असेल, बरोबर, तर मग तो पुढे जाणार कसा? बरोबर, असं म्हणतो. बरोबर. अगदी बरोबर. कारण अर्ध्या यशावरती समाधान मानायचं नसतं, बरं का. अर्ध्या यशावरती समाधान मानू नये. कारण तुम्ही सतत प्रवासात पाहिजे, सतत. वय 90 झालं तरी एकदा मोगूबाईंकडे गेलो होतो. ऐकण्यासारखं आहे बघा. "अरे घे जरा तबला घे." मला म्हणाल्या हं. आणि कोणीतरी तंबोरा घेतला, मिळवला आणि त्या फक्त 20 मिनिटं यमन गायल्या. घरीच आम्ही दोघं-तिघेच होतो आणि मी असा काय प्रभावित झालो. आता त्यांचं वय किती होतं? खूप होतं. मोर दॅन 85च्या वर होतं. त्यांच्या गळ्यातून निघणारे स्वर काय इतके परफेक्ट लागत होते असं नव्हतं वय. पण त्यांनी यमन जो मांडला त्यांच्या पायावर डोकं ठेवलं मी. मी म्हटलं, "माई असा यमनच ऐकला नाही हो." तर त्याच्यावर त्या काय म्हणाल्या बघा. याच्यामध्ये उत्तर आहे. त्या म्हणाल्या, "हा यमन मला म्हणाले गेले 6 महिने फार सतावतोय. मला गाऊन बघायचं होतं, की
म्हणजे त्यांचा शोध चालू आहे. वयाचा काही संबंध नाहीये. प्रवास त्यांचा चालू आहे संगीताचा. म्हणून तर असं वाटतं की कलाकार त्यांना वय असं लागतच नाही. असंच एक वाटतं. नाही, व्यक्त होण्यासाठी एक वयाची गरज आहे. नाही, पण मला वाटतं की कलाकारांचं एक काहीतरी युनिकनेस असतो की त्यांचं एक तेज, त्यांची एक पर्सनॅलिटी हे वाढतच जातं असं वाटतं, की अहो कारण राग तालाची पर्सनॅलिटी ह्याच्याशी एकरूप होण्यानेच त्या कलाकाराची पर्सनॅलिटी खऱ्या अंगाने वाढत असते. हे लक्षात घ्या. आणि त्या रागतालांचं तेज त्या व्यक्तीवर येतं. बरं का? आपण जे प्रभावित होतो, की अरे या लोकांना पाहिल्यानंतर नतमस्तक होतो. ते कशाने? तर त्यांच्या साधनेमुळे. ते साधनांमध्ये त्यांची उद्दिष्ट काय असतात? तर ह्या रागातालाशी एकरूप होणं. बरं का? एकरूप होणं. त्याचं तेज असतं. हे फार महत्वाचं आहे. बाकीचे कलाकार काय नुसते 2 बंदिशी घेतल्या, मांडल्या, लगायत लोकांची दाद आली एवढ्या पुरतं असतं. परस्पर असतं. हे म्हणजे स्वतः आतमध्ये ते राग झिरवतात, झिरपवतात आणि त्याच्यातच ते राहतात दिवसेंदिवस. त्याचं तेज वेगळंच असणार ना. ते साधनेचं तेज असं म्हणतो. आता हा क्रिएटिव्हिटी डायलॉग्सचा पॉडकास्ट असल्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटीच्या बद्दल काय कल्पना आहेत? मला असं वाटतं, की भारतीय संगीतामध्ये क्रिएटिव्हिटीचा विचार कोणी करू नये, असं माझं बिलकुल मत नाही. प्रत्येकजण करावं. पण एखादी बंदिश केली, तर तो लगेच म्हणतो, "ही मी केली आहे बंदिश." तर एवढं संगीतात घडणं, मला असं वाटतं, की आणि तरी बंदिशी कराव्यात, असं माझं करू नयेत असं म्हणणं नाही. लोकं सांगतात, की हे आम्ही त्यांची बंदिश गातोय, त्यांची बंदिश गातोय, इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. पण ह्या कलाकारांनी स्वतःहून त्याचं श्रेय कितपत घ्यावं ह्याच्याबद्दल माझे काही विचार आहेत. कारण क्रिएटिव्हिटी कशाला म्हणायचं? आपण ह्याच्यात म्हटलं, की बंदिश आणि रचनेमधला फरक काय? रचना कशाला म्हणतात, बंदिश कशाला म्हणतात? तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एक दु उदाहरण देतो. तुम्ही आज एक रात्री झोपलात, बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की इकडला सोफा इकडे करावा, इकडलं टेबल इकडे घ्यावं, टीपॉय, टेलिव्हिजन इकडे घ्यावा आणि तुम्ही जे काही डिझाइन कराल त्याला बंदिश म्हणाल का? का रचना म्हणाल? तर ती रचना आहे. आपण जो बिहागमध्ये बंदिश करतोय त्या बंदिशीचा मुखडा आणखीन कोणीतरी ह्या स्वरावरती मुखडा अशाच रीतीने म्हटलाय का नाही याचं भान पहिले ठेवलं पाहिजे. तर त्याला बंदिश म्हणायची का? फक्त शब्द बदलले याने बंदिश म्हणता येईल का? तर बंदिश क्रिएटिव्हिटीचा मोठा मापदंड म्हणजे बंदिश. बरोबर ना? ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो त्याला आपण बंदिश म्हणून एक्झाम्पल द्यावं, की ही अमुकाची बंदी आहे, याची क्रिएटिव्हिटी. अशा अर्थाने आपण राग नवीन केले तर किंवा राग नवीन केले आपण चर्चा करतोय. प्रश्न असा आहे, की बंदिश पहिली किती बंदिशीचा विचार काय? तर बंदिश साहित्य, रागांग, तालांग ह्याचा मेळ याने बंदिश बनते. तर साहित्य पहिलं तुमचं किती वेगळं आहे? हे साहित्य कुठे आलंय का? पिया, हां, महत्वाचे शब्द तेच येतात हो. बरं का? ते सोडून काही वेगळं बनत नाही. थोडंसं वेगळं काही इकडले शब्द, तिकडले शब्द करतो. तर रागांग वेगळं काय? रागांगाचा वेगळा विचार केलाय का? की अमुक आता साधारण म्हणजे यमनमध्ये दैवतावरती सम ठेवणारी जर बंदिश असेल, तर आपल्याला थोडं नवल वाटतं, की अरे, ह्यानी
दैवतावरती सम कशी ठेवली. हो, पण मग ते रागाला पटेल का? नाही पटतं. असं काही नाही. असं दैवतावरती सुद्धा सम असणाऱ्या हो, आहेत. बंदिशी आहेत यमनमध्ये. त्या मांडलेल्या आहे. तर ह्याच्यातलं कुठलं तरी एक अंग तरी स्ट्रॉंग पाहिजे, की ज्याला तुमची बंदिश म्हणता येईल. हं. आणि ते नव्याने आलेले आहे, की हां. कुठे आलेले नाही. बरोबर. म्हणजे काय आलं, तर याचा अर्थ की अगोदरच्या बंदिशी रचनाकारांनी केलेल्या आहेत. त्याचा काहीतरी संग्रह तुमच्याकडे पाहिजे ना, हं. बरं का? संग्रह पाहिजे, अगदी. की कोणी कोणी यमनमध्ये काय काय रूपाने म्हटलेलं आहे. ते काहीच तुम्हाला माहीत ठाऊक नाही. तुम्हाला आणि तुम्ही केलेली बंदिश ही ती बंदिश म्हणून त्याला क्रिएटिव्हिटी म्हणायचे, हे कितपत बरोबर आहे. नाही, नाही. असं मला म्हणायचं हो. आहे. नाही त्याला म्हणजे आता हे म्हणत असताना हे नियम म्हणतो, संगीतातले नियम अर्थी आणि कोर्ट कचेऱ्यावाली भाषा ही नाही, हो, येस और नो वाली नसते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, अशा अर्थाने मी त्याची चर्चा करतोय. अगदी बरोबर. कारण तुम्ही आता जे म्हणालात त्यातनं मला एकदम आठवलं, की एक फेमस पेंटर आहेत पोलॉक म्हणून. तर त्यांची स्टाईल इतकी सोपी, की ते नुसतं असं ब्रश घेतात आणि ते कॅनव्हासवरती मारतात रंग आणि ते असे डॉट्स, डॉट्समध्ये पडतात. आणि म्हणजे कोणी बघितलं तर त्यांना वाटेल, की हे काय लहान मुलाचंच काम आहे, असं नुसतं टाकलेलं. पण त्या माणसाला अतिशय नाव मिळालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही लोकं आले, ज्यांनी खोटे स्वतःचे पेंटिंग्स त्यांच्या नावाच्या खाली घातले. कारण ते वरनं दिसायला इतकं सोपं वाटतं, की कोणी घेऊन असे नुसतं रंग टाकू शकतं. तर मग ह्या म्युझियमवाल्यांना पंचाईत झाली, की हे खरं ओरिजिनल पोलॉक आहे का कोणीतरी असंच इमिटेट करून केलंय? मग त्यांनी ठरवलं याचे एक्स-रेज काढायचे आणि चेक करायचं, की हे काय झालं. तर त्याच्यात त्यांना समजलं, की जेव्हा पोलॉक रंग टाकत होता, तेव्हा एक मॅथेमॅटिकल त्याच्यात एक फ्रॅक्टल्सचा एक भाग येतो आणि म्हणजे त्याच्यात एक जॉमेट्रीचा एक सेन्स होता. तर त्याच्यातनं कळतं, की तो किती आतनं त्यांनी कसा एक विचार करून त्याचं दिसायला असं वाटत होतं, पण ते बरोबर ते जे पॉइंट्स असतात त्याच्यावरती ते पडत होतं. तर अ, हेच त्यामुळे की जर का तुम्ही आतनं त्याला अ, खरंच तुमच्या मनात नसेल, की काहीतरी तुम्ही काय व्यक्त करताय, तर क्रिएटिव्हिटी अशीच फक्त निघत नाही. नाही मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, की आप दररोजचं किचनमधलं तुम्हाला सांगितलं, की कालची आमटी आज बनवताय तुम्ही आणि त्याची टेस्ट वेगळी, बरं का. उद्या परत वेगळी टेस्ट आहे. कारण तुमचा उद्याचा तर ह्याचा सगळ्याशी संबंध क्रिएटिव्हिटीचा माझा हा फ्रेशनेसपर्यंत येतो, हं. बरं का. फ्रेशनेस पुरतं हे आहे क्रिएटिव्हिटी. कारण आमचं संगीत एवढं बंधनामध्ये आहे, बरं का. रागात आलं ना बंधन आहेत, बरं का. एक आम्ही सुरुवातीला कोणीही ताना मारत नाही. पहिल्यांदा आलाप करतो. म्हणजे तो फॉर्मॅटसुद्धा इतका बंदिस्त आहे. एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून क्रिएटिव्हिटी नावाची वस्तू कितपत होऊ शकते. हं. तरीसुद्धा चांगल्या चांगल्या बंदिशी केल्या उस्ताद लोकांनी, चांगल्या लोकांनी केल्या. त्याच आम्हाला अजून त्याला न्याय देता येत नाही अजून, बरं का. कारण बंदिश हे आपले विचार व्यक्त करण्यासाठी आधार म्हणून आहे. तुम्ही बंदिश गाण्याचा प्रोग्राम नाही आहे, तुमच्या गायकीचा प्रोग्राम करताय, बरं का. तर बंदिश ही एक आधारासाठी घेतलेली गोष्ट आहे. तुम्हाला ज्याची प्रस्तुती तुमच्या विचाराची करायची आहे, त्याच्यासाठी म्हणून बंदिश घेतलेली आहे. त्या बंदिशीची पूर्तता करता आली पाहिजे, असं मला वाटतं. त्याला न्याय देता आलं पाहिजे आणि ते न्याय देता येणं म्हणजे मला असं वाटतं, हे गायकीचे खऱ्या अर्थाने एकाकडून दुसरीकडे जाणारे संस्कार आहेत. ते हे गुरुशिष्य परंपरेमधून व्यक्त होत असतात, असं मला वाटतं. त्यामुळे क्रिएटिव्ह
ते एक मर्यादित स्वरूपात आहे. अगदी बरोबर. आणि मला हे पण वाटतं, की तुम्ही जसं म्हटलात, की क्रिएटिव्हिटी दिसायला असं वाटतं, की काहीतरी आलं एकदम. पण त्याचे जे मागचे सगळे कनेक्शन्स आहेत, संस्काराचे, बंधनांचे, त्या सगळ्यांचा आपला एक रोल असतो, की जेव्हा ते एकदम उपजच्या फॉर्ममध्ये काहीतरी एकदम असं वाटतं, की अरे काहीतरी आलं. हो, पण त्याच्या मागे हे ते सगळं गायकीने येतं. गायकीने येतं. जो कलाकार गायकीने आपली कला सिद्ध करतो, ती त्याची खरी क्रिएटिव्हिटी असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आपण एक जे म्हणतो ना, घराणी आणि शैली हं, असा एक विषय आहे, हं, बरं का. हं, तर घराणी ही मूल्यसापेक्ष असतात, हं. पण शैली ही व्यक्तिसापेक्ष असते. शैलीमधून स्वतःची ओळख जाते, कलाकार दिसतो शैलीमध्ये. घराण्यामध्ये मूल्य दिसतात. किती लोकं म्हणतात, "नाही, आमच्या घराण्यात हेच असंच असतं." तर त्यांनी ते एक इनफॅक्ट ते मला तर मला इमिटेशन असं स्वतःला झालं. मला स्वतःला बरं का, पर्सनल माझे, मी घराण्यापेक्षा म्हणजे घराण्याची इज्जत ठेवतो. बरं. त्याला जपतो, की किती सुंदर आहे. पण त्या घराण्याच्या आधाराने जी स्वतःची प्रगती झाली पाहिजे, हां, आणि त्याच्यातून स्वतःची शैली झाली पाहिजे. असा संगीताचा प्रवास जो घडणार आहे, त्या मला घराण्यापेक्षा शैली ही अधिक प्रिय आहे मला. फार सुंदर. आणि मला वाटतं, की ह्याच्यापेक्षा एक चांगलं एक सीख नसू शकते, की खरंच तर ह्याच्यावरतीच ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. याचा इथेच एंड करू पॉडकास्ट. कारण हे जे तुम्ही सांगितलं ते क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आहे, की हे जे खासकर क्लासिकल म्युझिकमध्ये, की शैली हीच खरं. घराणं हे एक बेस असतो, पण शैली हेच जे क्रिएटिव्ह भाग आहे तो शैलीतनंच येऊ शकतो. हां, आज भीमसेनजी घराणं तेच आहे, पण त्यांची शैली आहे भीमसेनजींची. खरंच. त्याला भीमसेन शैली म्हणतो आणि ते घराण्यापेक्षाही भीमसेनजी प्रिय झाले, हो. असं मला म्हणायचं आहे. अगदी, अगदी. कारण आता किशोरीताईंचं जयपूर घराणं, पण त्या शैलीमुळे त्या प्रसिद्ध झाल्या, असं मला वाटतं. शैली सगळेच खरं ॲक्चुअली बघायला गेलं, तर सगळे पंडित जसराज घ्या, कोणी घ्या, सगळ्यांचं तेच एक आपली ओळख दाखवली त्याने आणि ह्याला मी क्रिएटिव्हिटी म्हणतो. अगदी खरं. अगदी. थँक यू सो मच सुरेशजी. आजचं फार, फार एक इन्साइटफुल असं एक कॉन्व्हर्सेशन झालं आणि थँक यू सो मच तुम्ही क्रिएटिव्हिटी डायलॉग्सवरती आल्याबद्दल. फार हे एक स्पेशल माझ्या मनात हा एक कॉन्व्हर्सेशन राहील. थँक यू थँक व्हेरी यू. मच. थँक यू.